जर Amazon मधनं तुम्ही कोणाला, तुमच्या मित्राला, मैत्रिणीला जर काही पाठवत असाल, वस्तू पाठवत असाल, तर त्याचे ॲड्रेस पण त्याला माहीत असतात. म्हणजे ते असं झालंय, की आधी आपण म्हणायचो भिंतीलाही कान असतात, तर आता Instagramलाही कान असतात. मोबाईलला कान असतात. मोबाईललाही कान असतात आणि म्हणून आपण हे मायक्रोफोन्स बंद नाही करू शकत. आताचं जे नवीन युग येत आहे, ते एआय इनेबल्ड सायबर क्राईम्सचं युग आहे. तर पोर्नोग्राफीच्या विश्वामध्ये कॉम्प्रोमाइज्ड लाईव्ह वेबकॅम ह्या सीरीजला खूप डिमांड आहे. जास्त डिमांड आहे. जास्त डिमांड आहे. किंवा रिअलिझमला जास्त डिमांड आहे असं रिअलिझमला म्हणता जास्त डिमांड आहे. मी खूप वेळा तुझा मोबाईल हॅक नाही करत, मी तुला हॅक करतो. येईल. मी तुझ्या विचारांना हॅक करतो. आता हे जे गेमिंग ॲप्स आहेत ज्याच्यावर आपण म्हणूयात सरळ शब्दात की सट्टा लावला जातो, तर ते ॲप आणि ते सगळं गेमिंग हे लीगल आहे की ते पण या फ्रॉड्समध्येच येतं? सेफ आहे का? ऑब्व्हियसली सेफ नाही आहे ते. कारण तुमचा जर फोन हरवला, तुमचा फोन हॅक झाला, तर ते बाहेर जाणारच आहे. लीगल आहे का? आता ही खूप मोठी गडबड आहे. नमस्कार, मी अंकिता साळुंखे, आजची तुमची होस्ट. आजच्या काळात तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय आणि त्यासोबत वाढणारे क्राईम्स देखील. तुम्ही ऐकूनच असाल, AI रिलेटेड क्राईम्स, डीप फेक, डिजिटल अरेस्ट, सायबर सिक्युरिटी क्राईम्स. तर याच क्षेत्रामध्ये सायबर प्रायव्हसी लॉयर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ज्यांनी याच संदर्भात 8 पुस्तके लिहिली आहेत, असे ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे नवाकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर. तुमच्यासोबत मुलाखत घ्यायची असं कळल्यानंतर मला रिसर्च करायचा होता आणि सगळ्यात आधी मी गेली इंस्टाग्रामवर. सो इंस्टाग्रामवर गेल्यानंतर माझ्याच मनात पहिला प्रश्न असा आला की इंस्टाग्राम ॲप असं झालंय, एवढं इझी हँडल झालंय त्याचं लोकांमध्ये. सो त्याच्याबद्दल काय फ्रॉड होतात किंवा इंस्टाग्राममुळे काय नुकसान होतं याबद्दल थोडी माहिती तुम्ही सांगितली तर बरं होईल. कारण ते प्लॅटफॉर्म आपण आज सगळ्या गोष्टींसाठी यूज करतो. लोक त्याच्यावर छोट्यापासून मोठा बिझनेस करतात, ब्रँडिंग करतात. फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरता मर्यादित राहिलेलं नाहीये इंस्टाग्राम. इंस्टाग्राम काय झालंय आता, तुमच्या गोपनीयतेचं हनन करण्यासाठी बनणारं झालेलं एक मोठं वेपन आहे ते. म्हणजे काय, की तुम्हाला विचारूनच ते सगळं रेकॉर्ड करतंय. तुम्ही जर त्याच्या प्रायव्हसीमध्ये गेलात, तर तुम्ही बघाल की तो तुमचा व्हॉइस रेकॉर्ड करतो. तुम्ही काय बोलता, तो ऐकतोय ते. तो बाकीच्या ॲप्समध्ये तुम्ही काय करताय, म्हणजे समजा Amazonमध्ये काही विकत घेताय, ते त्याची परमिशन पण तुम्ही त्याला देऊन ठेवली आहे. आता मजेवाली गोष्ट अशी आहे की जर Amazon मधनं तुम्ही कोणाला, तुमच्या मित्राला, मैत्रिणीला जर काय पाठवत असाल, वस्तू पाठवत असाल, तर त्याचे ॲड्रेस पण त्याला माहीत असतात, मेटाला. अच्छा, त्या मित्राचे ॲड्रेस. मित्राचे ॲड्रेस पण त्याला माहिती आहे आणि काय पाठवलं, कधी पाठवलं हा सुद्धा ट्रॅक त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे तुम्ही काय पोस्ट करता ते त्याला माहीत असावं लागतं. तो म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट हे सगळंच्या सगळं तुमचे परमिशन्स इन्क्लुडिंग लोकेशन, हे सगळे परमिशन त्या इन्स्टाने तुमच्याकडनं घेतलेले असतात आणि तो तुम्हाला विचारून तुमच्या प्रायव्हसीचा हनन करतोय. बरोबर. तो कशाला करतो? मग आपल्याला हे नेहमी पडलेलं असतं की त्याला ह्या सगळ्या पंचायती त्या इंस्टाग्रामला कशाला? तर हाच मोठा धंदा आहे की तुम्ही तुमचा डेटा हा त्यांच्यासाठी प्रोडक्ट आहे. हा डेटा आणि त्याचा ॲनालिसिस, म्हणजे डेटा आणि इन्फरन्स डेटा विकूनच त्यांना भरपूर पैसे मिळतात. तो कोणला विकतात, तर हे ॲड्सवाल्यांना विकतात. तुम्ही आता सगळ्यांनीच बघितलं असाल की तुम्ही कुठल्या तरी वस्तू घ्यायची असं आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोनवर म्हटलात, तुम्हाला इंस्टाग्रामची तिसरी रील जी असेल तेच प्रोडक्ट दाखवणार. मग इंस्टाग्रामने ते ऐकलं तुम्ही काय बोलता किंवा तुम्ही घरात काय संभाषण चाललंय, प्रायव्हेट संभाषण, तर तुमचा फोन, इंस्टाग्राम, गुगल तुम्हाला हे ऐकतंय आणि तुम्हाला ऐकून ते ॲड्स दाखवतं. मग आता बघा कसं होतं की उदाहरण देतो मी. आता तुम्ही घरात, तुमच्या घरात चर्चा चालली की दिवाळी आलाय, आपण एक LED मोठा टीव्ही घेऊ. आता LED टीव्ही घेऊया आणि कधी कधी तुम्ही हे पण बोलून जाता पॅरामीटर्स, डेटा पॉइंट्स, की आपण 55 इंचचा घेऊया. मग ते तुम्हाला 55 इंचचा टीव्ही त्याच्यात सर्वात जास्त डिस्काउंट असतं, ते तुम्हाला दाखवायला लागतं. आता आपल्याला वाटतं की तो जास्त डिस्काउंट वाल्याला दाखवतो, असं नसतं ते. ती ऍड स्पॉन्सर जे फेसबुकनी, म्हणजे फेसबुकला ज्यांनी पैसे दिलेत किंवा मेटाला पैसे दिलेत, त्यांची ऍड तो दाखवायला लागतो आणि ती डिस्काउंट मध्ये दाखवतात. मग आपण लगेच बोलतो, अरे आपण आताच बोललो आणि मला हे ऍड दाखवलं. खूप जणांना
हिस्टेरिक वाटतं ते. म्हणजे सायकोलॉजी बरोबर खेळतात ना आपल्या. खेळ बरोबर. लोकांना वाटतं की देवाचं काहीतरी आहे की काय. अच्छा, असा भाळीबाबडी विचार करणारे लोक आहेत हा का? भोळीबाबडी हा. माणसं असतात. त्यांना हा. वाटतं की आपण विचार केला आणि आपल्याला दाखवण्यात आलं हो. तर काय कॉन्फिडन्स आहे आणि डिस्काउंट पण मिळतंय तर लागलीच घेऊन टाकावं आपण. की आपला सगळ्या बाजूने फायदा होतोय, तर फायदा होतोय. त्याच्यावर कोणी आक्षेप नाही घेते, घ्यायला हवा तसा. प्रायव्हसी म्हणजे पर्सनल डेटा हा आता जो ऍक्ट आपल्याकडे आलाय, कायदा आलाय, डीपीडीपी आपण त्याला असं हो. म्हणतो, म्हणजे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट हा जो आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला आयडेंटिफाय करणारा जो डेटा आहे तो पर्सनल डेटा आहे. आणि आपला डेटा जर कोणाला शेअर करायचा असेल तर त्या ऍप्सने आपला कन्सेंट घेणं गरजेचं आहे. आणि तो ते घेतात. मजेची आपल्याला गोष्ट ही startingला आहे की जे- तो ब्लँकेट कन्सेंट घेतात ते आपल्याकडनं. आता गोष्टी बदलतील की कुठल्या गोष्टीबद्दल त्यांनी कॉन्सेंट घेतलाय तर आपल्याला त्यांनी तोडून सांगणं गरजेचं आहे या लॉ प्रमाणे. तर आता वस्तुस्थिती बदलेल आणि आपण कोणाला किती कन्सेंट दिलाय हे पण त्यांनी आपल्याला सांगणं गरजेचं आहे आणि आपल्याला कन्सेंट विड्रॉ पण करता येतो याच्यामध्ये. कन्सेंट फोकस असा हा कायदा आहे. म्हणजे ते असं झालंय की आधी आपण म्हणायचो भिंतीलाही कान असतात, तर आता इंस्टाग्रामलाही कान असतात, मोबाईलला कान असतात. मोबाईललाही कान असतात. आणि आपण हे मायक्रोफोन्स बंद नाही करू शकत. एक्झॅक्टली आतमध्ये काही मागे असं झालंय की गुगलला जाऊन तुम्ही लोकेशन ऑफ केलं बरोबर. तर तुमचं लोकेशन आय गेस ट्रॅक होणं बंद होतं. मग तसं मायक्रोफोनसाठी नाहीये का? मी कधीपासून सरकारकडनं हे डिमांड करतोय की आपल्याला आपल्या फोनवरती एक हार्डवेअर बटन असावं हा. की बाबा मला जेव्हा मायक्रोफोन बंद करायचं आहे तेव्हा मी ते क्लिक करून बंद करून टाकेन. फक्तच मायक्रोफोन नाही तर आपल्या फ्रंट कॅमेरा जो आपला आहे तो सुद्धा आपल्याला बंद करता आला पाहिजे. कारण जेव्हा आपण कॅमेरा मोबाईल असा फोन ठेवतो तेव्हा तो फ्रंट कॅमेरा जर हॅक्ड असेल तर आपण काय करतोय आपल्या स्थितीमध्ये, हा तो कॅमेरा आपल्याला रेकॉर्ड करत असतो. मग का रेकॉर्ड करत असतो? तर पोर्नोग्राफीच्या विश्वामध्ये कॉम्प्रोमाइज्ड लाईव्ह वेबकॅम ह्या सिरीजला खूप डिमांड आहे. जास्त डिमांड आहे. जास्त डिमांड आहे. रिअलिझमला जास्त डिमांड आहे. रिअलिझमला जास्त डिमांड आहे. त्याच्यामुळे यांना कॉम्प्रोमाइज्ड वेबकॅम कॉन्स्टंट लागतात आणि ह्या वेबकॅम मधून खूप जणांचे प्रायव्हेट मुवमेंट्स मग विकले जातात. आणि ते नुसते विकलेच जात नाही तर त्याचं डिमांड आहे आणि त्याच्यावरून ब्लॅकमेलिंग पण होते. ब्लॅकमेलिंगचा वेगळा पैसा, त्याच्यानंतर ज्या कंपनीला विकले तिकडून वेगळा पैसा. आणि ह्या सीसीटीव्ही, आता हा झाला वेबकॅम. लोक तर आता जी केस मी बघतोय तिकडे पूर्ण गुजरातमध्ये राजकोट, सुरत, काय मुंबई आणि पुण्याचे हॉस्पिटल्स पण आहेत. तर ह्या लोकांनी काय केलं होतं की तिथले जे गायनॅक वॉर्डचे सीसीटीव्ही ह्या लोकांनी हॅक केले आणि तिथे जे महिलांना चेक केलं जातं किंवा तर त्याची क्लिप्स बनवल्या त्या महिलांना चेक करण्याच्या. आणि त्या क्लिप्स ह्या लोकांनी 500 ते 7,000 रुपयामध्ये टेलिग्राम वरती वगैरे विकल्या. टेलिग्रामवर विकल्या त्याने आणि पोर्नोग्राफिक साइट्सला पण विकल्या त्याने ह्या सगळ्या. आणि त्याचा डिमांड पण भरपूर होता. का तर आपण पासवर्ड जो ठेवतो तो त्यांचा डिफॉल्ट पासवर्ड होता admin@123. म्हणजे हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीचा पासवर्ड admin@123. हे होतंय का? कारण सायबर सुरक्षा जसं आपण घराला टाळं लावून जायचंच हे आपल्याला वर्षोनवर्ष आपल्या मसल मेमरीमध्ये गेलेलं आहे. तसं सायबर सुरक्षेबद्दल आपली मसल मेमरी अजून तितकी रेडी झालेली नाही. ती अजून सेकंडरी किंवा टर्शरीच असते. ती जेव्हा होईल तेव्हा मला वाटतं आपल्याकडे सायबर सुरक्षित समाजाची रचना होईल. कदाचित कुठेतरी सायकोलॉजी अशी असते की कानावर सगळं पडतंय, सगळे धोके माहितीये, पण जोपर्यंत माझ्यासोबत काही होत नाहीये तोपर्यंत सेफ आहे. एक्झॅक्टली. की हे दूर कुठेतरी चाललंय, आपल्या पेरिमीटर मध्ये हे होत नाहीये. मे बी अशी सायकोलॉजी असल्यामुळे पण लोक एवढं गांभीर्याने ते घेत नाहीये. तू बरोबर बोलतेस अंकिता की माझं सगळं सुरक्षित, माझ्यावर सायबर क्राईम होणार नाही. आणि हा सायबर क्राईम राहिला नसून हा सोशल इंजिनिअरिंग किंवा सायकोलॉजिकल क्राईम आहे. तर मी खूप वेळा तुझा मोबाईल हॅक नाही करत, मी तुला हॅक करतो. मी तुझ्या विचारांना हॅक करतो आणि मला मोबाईल मध्ये शिरायला काही जास्त वेळ लागत नाही. तर बिकॉज आपण गाफील राहतो किंवा आपण लालची बनतो. गाफिलतेमुळे आणि लालचमुळे खूप वेळा सायबर क्राईम्स होत राहतात. तू जे डीपफेक म्हणालीस, आताचं जे नवीन युग येत आहे ते AI इनेबल्ड सायबर क्राईम्सचं युग आहे.
AI इनेबल्ड सायबर क्राईम्स म्हणजे AI वापरून डीप फेक किंवा डीप फेक ऑडिओ बनवणं इझी झालंय का खूप खूप एआयच्या इझी मदतीने? झालंय. ऍप बेस्ड झालंय ते. हम्म, आपल्याकडे भारतामध्ये काय होतं, सायबर क्राईम करण्यासाठी लागणारं जे वेपन आहे हम्म, तो आहे मोबाईल फोन हम्म. आणि मोबाईल फोनमध्ये असणारा ऍप. त्या ऍप बेस्ड डीप फेक करता येत आहे आपल्याला किंवा ऍप बेस्ड डीप फेक व्हॉइस करता येतोय. हम्म, त्यामुळे हे सोपं झालेलं आहे. आणि कानाकोपऱ्यात बसून, महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात बसून कोणीही करू शकतो. कोणीही एकदा का त्यांनी बाजूवाला कसा करतोय बघितलं हम्म, की ही पोरं करायला लागतात. आपल्याकडे जी उठसूट गावखेड्यात बसलेली मुलं असतात ते सायबर क्राईम्स करतात. आणि कुठे करतात माहिती का हे? स्टेटच्या बॉर्डरची गावं असतात ना, तिकडे हे फ्रॉड होतात. स्पेशली तिकडेच असतात, म्हणजे का, असं काय कारण त्यामागे? ओके, गुड क्वेश्चन. आता मेवात रिजन जो आहे, त्या मेवात रिजन मध्ये काय होतं, 4 स्टेटच्या बॉर्डर आहेत. हम्म. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश अशा बॉर्डर आहेत त्या. हो. तर त्या बॉर्डरच्या गावामध्ये काय होतं की एका स्टेटचा पोलीस येतोय गावात, कळलं आपल्याला की ते उडी मारून दुसऱ्या ह्याच्यात जातात लगेच. तिथे हा स्टेटचा पोलीस काय करू शकत नाही. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडे स्टेट वाईज मोबाईल ऑपरेटर्स आहेत. मग तो ह्या सर्कलमधनं त्या सर्कलमध्ये उडी मारतो. बरोबर. त्याच्यामुळे ही त्याला 2 गोष्टी करता येतात. म्हणजे या गावातनं त्या गावात एवढे प्रोफेशनल झालेत ते की काही गाव आहेत त्या बॉर्डर्स वरती, ते ट्रक चालकांची गाव आहेत. मोठे मोठे ट्रक ड्रायव्हर आहेत ते. पोलीस पार्टी आली, कळलं की लगेच आपल्या घरातला हा त्या माणसाला एका ट्रक मध्ये बसवून देतो. बजा, तू मोठा ट्रिप घेऊन जा. 2-3 महिन्यासाठी तो रोडवर असतो. शोधा तुम्ही मला. जरी तुम्ही माझा मोबाईल ट्रॅक केला तर मी तर रोज वेगळ्या जागेवरती आहे, माझा ट्रक फिरतोय. हा सेम किस्सा झालेला. माझ्या वडिलांचा फोन चोरी गेलेला ट्रेन मधून. सो नंतर आम्ही ते गुगल लोकेशनमुळे गुगल थ्रू ट्रॅक करत होतो. तर तो ट्रक ड्रायव्हरच होता, कारण त्याचं लोकेशन बदलत होतं. मोबाईल खूप जुना होता, त्यामुळे आम्ही सोडून दिला. पण मग त्यावेळेला कळलं की ते आय थिंक चेंज पण नाही करत आहेत काही, ते जस्ट यूज करतात तो फोन किंवा फेकून देतात, त्यांचं काम झालं. वेगवेगळं, मग तुमच्या फोनची किंमत जशी असते ना त्याच्यावर, त्या हिशोबाने दिवसाला आपल्याकडे रेल्वे पोलिसांकडे 100 FIR दाखल होतात. म्हणजे हा मिनिमम सांगितला आकडा मी तुम्हाला. म्हणजे 100 फोन आपल्या ह्या सबर्बन रेल्वेमध्ये चोरीला जातात. आणि ते का जातात चोरीला? कारण ते फोन घेतात, त्याच्यावरचा IMEI नंबर काढतात, त्याला दुसरा IMEI नंबर करून तो फोन एक्सपोर्ट करून टाकतात. IMEI नंबर चेंज करणं इतकं सोपं आहे का? त्यांच्याकडे ते डिव्हाइसेस आहेत, त्यांचं कामच असतं ते काम करणं. ह्या ज्या गँग्स आहेत ना, आपल्याला काय भास होतो की हे जे सायबर क्रिमिनल्स किंवा हे जे चोर आहेत ना, हे गल्लीतले चोर आहेत. हा माझा एक फोन चोरतायत म्हणून असं नाहीये ते. ते फोन चोरणारा हा असतो, हा त्यांचा वर्कर असतो. हा फक्त चोरून त्या गँगला देतो. ती गँग बाकी त्याचा निपटारा करतो. म्हणजे तो त्याचा IMEI नंबर चेंज करतो किंवा त्याचे ऑपरेटिंग सिस्टम काढून टाकतो, त्याला बंद करतो, त्याला रिफर्बिश करतो आणि एक्सपोर्ट करून टाकतात. ते रिफर्बिश करून किंवा विकून टाकतात. जे काय त्यांची गँग जसं ऑपरेट करत असतं ते. तर इंटरस्टेट, इंटर कंट्री सायबर क्राईम गँग झालेले. म्हणजे कंबोडिया, म्यानमार ह्याच्या बॉर्डरवरती आणि भारताच्या बॉर्डरवरती त्याने बिल्डिंग्स बांधल्यात. त्या बिल्डिंग्स मध्ये काम करायला भारतातनं पण लोक नेली होती आणि त्यांना वेठीस धरलं होतं तिकडे. त्यांच्याकडनं हे करून घ्यायचे काम. तो अजून सुद्धा चालू आहे ते, कारण ते गँग्स आहेत आणि तिथनं करोडो रुपये मिळतात. त्याच्यामुळे ते बंद होईल असं मला वाटत लवकरात लवकर तर नाही, कधी नाही वाटणार. तसंच भारतामध्ये आपल्याकडे मला आठवतंय की मी एक मीरा रोडच्या इकडे कॉल सेंटर आम्ही पकडलं होतं. आणि मी झालेलं काय की मी अमेरिकेत गेलो होतो आधी. तर तिथे मला तिथल्या ह्या मोठ्या कंपन्यांचे जे पॉलिसी लीडर्स असतात, म्हणजे मेटा, मायक्रोसॉफ्ट, ह्याने आम्हाला तिथल्या बॉम्बेच्या रेस्टॉरंटमध्ये लंच ठेवलं होतं. त्या लंचच्या डिस्कशनमध्ये ते आम्हाला सांगत होते की इंडियामधनं खूप लोक म्हणजे आम्हाला इकडे लुटतात, म्हणजे कॉल सेंटर्सच्या माध्यमातून. तर हा खूप मोठा फ्रॉड आहे म्हणून इकडे चाललेला आमच्याकडे. तर माझ्या डोक्यात होतं ते. मी इकडे आलो आणि की जेव्हा मला कळलं हे, मला त्या DCPने बोलवलं होतं कारण टू हेल्प लिगली. तर मी त्याबरोबर गेलो. 200 पोलीस घेऊन गेलो होतो मी तिकडे. 600 लोक. त्यांचं काय पूर्ण म्हणजे त्यांनी सेटअपच तिकडे पूर्ण बिल्डिंग होती, पूर्ण बिल्डिंग आणि 600 मुलं
त्याचा टॉप फ्लोअरवर 4थ्या मजल्यावरती एक आणि ट्रेनर. ह्या सगळ्यांना मुलांना जॉब करणाऱ्या तिथल्या अंदाज होता का ते काय ऑब्व्हियसली, करतायत? कारण कसं आहे, आता समजा तो अनिल आणि सुनील आहे, हा. तो जर फोन करून बोलतोय की मी सॅम रेव्हेन्यू ऑफिसर बोलतोय, हा, म्हणजे त्यांना माहितच होतं ते. हा. म्हणून माझा मुद्दा हा होता की आपण सगळ्यांना अरेस्ट करूया म्हणून. आणि आम्ही सगळ्यांना घेऊन जाऊन त्याला आपल्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये ठेवून दिलं होतं, कारण जागा नसते एवढे 600 जणांना बरोबर. उचलण्याची. आणि मग तो त्याच्यावरती डॉक्युमेंटरी पण झाली. ती हा. डॉक्युबे किंवा तुम्हाला डिस्कवरी प्लसवर बीपीओ म्हणजे बोगस फोन ऑपरेटर्सच्या हा. नावाने ती डॉक्युमेंटरी पण तयार झाली. FBI त्यात इन्व्हॉल्व्ह झाला. आणि खूप मोठं, म्हणजे त्याचा जो मालक होता त्याने विराट कोहलीची फरारी विकत घेतली होती, एवढा पैसा त्याच्याकडे झाला हे होता हे सगळं सगळं करून. करून. तर मजेची गोष्ट म्हणजे आता हे जे मी तुम्हाला सांगतोय हे मला वाटते जवळजवळ 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज ह्या घडीला ती कॉल सेंटर बंद नाही झालेत, उलटे ते फक्त एका ठिकाणी होते मीरा रोडमध्ये. आता मुंबईच्या विविध ठिकाणी असले कॉल सेंटर बनलेत. आणि ह्या मुलांना वापरून पोलिसांनी यांना शह दिलाय आणि खूप ठिकाणी अच्छा. हे कॉल सेंटर झालेत. आता रायगड, पालघर, संभाजीनगर, इकडे सगळ्या ठिकाणी पण हे कॉल सेंटर झालेत. आणि ह्या कॉल सेंटरचं मोडस ऑपरंडी असंच आहे, बाहेरच्या लोकांना लुटा. आणि होतंय काय की कंप्लेंट करायला कोण भारतीय नसतं ना, हा त्यांचं ते बिझनेस मॉडेल झालंय. पण भारताचं नाव जगभरामध्ये किती वाईट होतं ह्याच्यामुळे, हा जसं मोठा तुम्ही प्रश्न आहे. म्हणालात की तुम्ही जेव्हा तिकडे मीटिंगला गेले त्यांनी स्पेसिफिकली तुम्हाला ह्या ह्या मुद्द्यावर मुद्द्यावर हा, सांगितलं. सांगितलं. FTCची काउन्सिल होती, ती मला ह्या मुद्द्यावर सांगत होती ती, कारण ती फेडरल ट्रेड कमिशनची काउन्सिल होती तिकडच्या ह्याची. आणि तिला तो दुःखाची गोष्ट होती, ती म्हणे आम्ही खूप प्रयत्न करतोय पण हे काय, ती अशी मोठी लागलेली भारतामध्ये फेक कॉल सेंटर्सची, जे फ्रॉड कॉल सेंटर्स ह्याची मोठी कीड आहे. आणि हे कीड फक्त परदेशीय लोकांना लुटत नाहीये, तर भारतात भारतीय आपल्याला सुद्धा जे फोन येतात हो. ना की तुमची LIC पॉलिसी बरोबर. प्रीमियम तुम्हाला कमी करून देतो, ही सगळी जी गँग आहे जी आपल्या NCR रिजन मध्ये किंवा ह्या मेवात, जामतारा, ह्या सगळ्या रिजन मध्ये आहे, त्याला समूळ नष्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर आपले मुंबईत खास तर सायबर क्राईमला, म्हणजे डिजिटल अरेस्ट असो, स्टॉक मार्केट फ्रॉड असो, या स्कीम्सला असे बळी पडणाऱ्यांची जे लोक आहेत ती भरपूर आहेत. आणि आता मी बघतोय माझ्या प्रॅक्टिसमध्ये की सिनियर सिटीजन्सला लिटरली कोट्यानी लुटतायत, म्हणजे त्यांचं सगळंच हे करून टाकतायत. म्हणजे बघा, तुम्ही एक आहे की तुम्ही लुटतायत, पण त्याचे जीवन पण तुम्ही कमी करा, आयुष्य कमी करताय, आयुष्यभराची कमाई नेताय. आणि ती जे नैराश्य, जे तुम्ही डिप्रेशन आणि एन्झायटी त्याच्यावरती मी जे इम्प्लांट करता, त्याच्यामुळे ते सुसायडल होतात, त्यांना मरावंसं वाटतं किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये अशांतता पसरते. कुठेतरी असं झालंय का की जी एकटी पडलेली म्हातारी लोक आहेत, की मुलं राहत नाहीयेत सोबत, किंवा त्या विधवा आजी आहेत, किंवा फक्त ते बाबाच आहेत, यांना कुठेतरी ते उतार वयामध्ये प्रेम मिळत नाहीये किंवा तो सहवास मिळत नाहीये, तर असं पण कुठे होतंय का की यांच्याशी तो सहवास आधी क्रिएट केला जातो मैत्रीच्या नात्यातून किंवा कुठल्या नात्यातून, आणि मग त्यांच्याकडचा पैसा अशा प्रकारे गंडवला जातो? भीती हे साधन वापरतात. हा. भीती हे वेपन आहे की आम्ही पोलिसांकडनं बोलतोय, इन्कम टॅक्स कडनं अच्छा, असंही बोलतोय, ED कडनं बोलतोय, हा वापर केला जातो. आणि इतर ते सिनियर डिजिटल सिटीजन, अरेस्ट आपण त्यालाच म्हणतो का? डिजिटल हा. अरेस्ट मध्ये तुम्हाला काय केलं जातं, तर तुमच्याकडे तुम्हाला असंच ED, पोलीस, हा. CBI असे कपडे घातलेले, पोलीस युनिफॉर्म घातलेले मंडळी तुम्हाला कॉल करतात आणि ते सांगतात की तुम्हाला मी डिजिटल अरेस्ट केलंय आणि तुमच्याकडनं पैसे काढत राहतात ते. तर पहिली गोष्ट तर डिजिटल अरेस्ट नावाचा आपल्याकडे आपल्या कायद्यामध्ये ते प्रावधानच नाही आहे की डिजिटल अरेस्ट करणं. ओके, त्यामुळे हे किती सांगितलं तरी लोक त्यावेळेला घाबरतात. म्हणजे आता डिजिटल अरेस्ट चालू होऊन सुद्धा 4-5 वर्ष झाले, तरी सुद्धा सुशिक्षित माणसं, मजा ही आहे की सुशिक्षित आणि सिनियर, भारतामध्ये सिनियर लोकांकडे पैसे असतात, त्यांची ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड, मुलं पैसे देतात त्यांना, त्यामुळे ते पैसा बाळगून असतात. तर ग्लोबल सायबर क्रिमिनल्सला हे माहिती झालंय की भारताच्या सिनियर सिटीजनकडे प्रचंड पैसा आहे, सेव्हिंगचा पैसा आहे, ऑनलाईन काढता येतो, त्यांना लुटता येतं आपल्याला, त्यामुळे त्यांना फोकस करतात. त्यांच्या FD तोडून घ्यायचं,
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तोडून पैसे घ्यायचे, त्यांचे पीपीएफचे पैसे घ्यायचे, पोस्टातले पैसे घ्यायचे, असं करून त्यांच्याकडनं ते लुटून घ्यायचे. लुटून घेतात. आपण पुन्हा एआयच्या मुद्द्यावर येऊ. माझाही प्रश्न राहिलाय त्यावेळेचा. आता एआय मुळे इझी झालंय हे सगळं तंत्रज्ञान वापरणं असं आपण म्हणतोय, पण जेव्हा एआय नव्हतं, कारण हे आता तुम्ही जसं जवळजवळ 2 ते 3 दशक तुम्ही या करिअरमध्ये घालवली, तर मग आधी हे लोक कसं करत होते? आणि आपण जनरली बघतो की हे फ्रॉड करणारे लोक वगैरे अशिक्षित कुणीतरी कट्ट्यावर बसणारी मुलं वगैरे असतात. सो यांच्याकडे इतकं ज्ञान, एवढं स्किल सेट कुठून येतं? सायबर क्राईम ॲज अ सर्व्हिस मार्केटमध्ये मिळतं. म्हणजे तुम्हाला लागणारे हे टूल्स आहेत. आता उदाहरण देतो तुम्हाला, की मेल्स पाठवायचे आहेत मला, हा. की बाबा तुम्हाला लॉटरी लागली, LICचा प्रीमियम, हम्म. इन्कम टॅक्स रिफंड, हम्म. असे जे काही तुम्हाला मला मेल्स पाठवायचे. पहिलं काय व्हायचं, हे लॉटरी लावायची, ही लोक पण लॉटरी लावायची. हे 10,000 लोकांना मेल पाठवायचे. त्यातले 10 लोकांनी जरी दिवसात क्लिक केला की ते त्यांचे बळी असायचे. आता ते बदललं. आता बदललंय कसं, आता AI बेस्ड प्रोफाइलिंग करतात तुम्हाला, म्हणजे टार्गेटेड प्रोफाइलिंग असतं ते, की ह्या माणसाला हा मेल पाठवला. आता तुम्ही बघितलं असेल, असल्या मेल्समध्ये, पहिल्या ह्या मेल्समध्ये ना स्पेलिंग मिस्टेक वगैरे भरपूर असायचे. लक्षात यायचं की हा फ्रॉड मेल. आता 0 स्पेलिंग मिस्टेक. तुम्हाला जे हवं तेच त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. खूप वेळा हिंदी, मराठी, गुजरातीत पण येतात. प्रोफेशनल मेल, प्रोफेशनल ज्याच्यावर कोणी डाऊट नाही घेऊ शकत. डाऊट नाही घेऊ शकत. आता AI मुळे झालेला हा बदल. कसं होतं, पहिले लोक पण त्यांनी इझिली गंडायचे, अवेअरनेस कमी होता. आता अवेअरनेस वाढलाय तर त्यांचे टूल्स पण वाढले आणि क्राईम्स पण वाढले. आता त्याच्यामुळे. तर आपण AI मुळे होणारे हे जे क्राईम्स आहेत, की डीप प्रोफाइलिंग, डीप फेक, डीप व्हॉइस बद्दल, हे वाढत जाणार आहे. आता बघा, तुम्हाला उदाहरण देतो मी. आता खूप ठिकाणी ऑनलाईन KYC होतं, व्हिडिओ बेस्ड KYC. आता तुम्ही मला विचार करा की व्हिडिओ बेस्ड KYC ला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डिफेक्टने आपल्याला गंडवता येऊ शकतं. अजून आपण त्याच्यावर अवेअरनेस तितका झालेला नाहीये. तो करणं गरजेचं आहे. त्याच्यावर कंट्रोल्स टाकणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आता जसं आपल्याकडे नवीन हे आलंय की आपल्याला आधार कार्ड सरकार आपल्याला इश्यू करणार आहे. त्याच्यावरती आपला काय नसणार आहे, फक्त एक QR कोड असणार आहे. तर पहिली आतापर्यंत आधार कार्ड मध्ये सर्वात मोठा वीक पॉइंट काय आहे, तर आपल्याला कन्फर्म नाही करता येत की हाच माणूस आहे आणि ह्याचं हे आधार आहे. कारण कसं आहे, तुम्ही मला जर आधार कार्ड घेऊन भेटला फेक, तो नंबर तुमच्याला अलोकेटेड, मला कुठे माहिती, मी कुठे बघणार? बरोबर. पण आता ते ऍप येणार आहे की तुम्ही त्या ऍपने त्याला स्कॅन करा त्या QR कोडला, तो माणूस आहे की नाही, पण तो कन्फर्म झाला की हा आधार कार्ड ह्याचा आहे, बस झालं. आपल्याला काय त्याची डिटेल द्यायची पण गरज नाहीये की हा, किंवा त्याने आपल्याला स्कॅन केल्यावर तोच फोटो आपल्या मोबाईलवर दिसला आणि तोच माणूस माझ्या समोर आहे, की झालं आधार बेस्ड ऑथेंटिकेशन. आतापर्यंत हे नव्हतं आपल्याकडे इतकी वर्ष झालं तरी. पण लिटरली कोर्टात सुद्धा जज साहेब ते बघायचे, त्याला बघायचे आणि कन्फर्म करायचे. आता जर तो खोटाच आधार असेल तर किती मोठा प्रॉब्लेम होता तो. आधार इनेबल्ड किऑस्क आणायचं पहिले चाललं होतं त्यांचं, की कुठेही जा आधार कार्ड चेक करा. आता आधार इनेबल्ड ऍपच येणार आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला खूप फ्रॉड होणं जरा कठीण होत चाललंय. अजून एक प्रश्न असा आहे की जी माझ्या आधीची जनरेशन आहे, त्यांचं अजूनही ते फसतात की बऱ्याचदा मला घरून पप्पांचाही कॉल येतो की अगं हे असलं आलंय काहीतरी स्कीम वगैरे, काय करू याचं. आणि मला त्यांना इकडून सांगावं लागतं की काही असू द्या, तुम्ही त्याच्यावर क्लिक नका करू, तो न बघता तुम्ही डिलीट करा. तर हे असं जे लिंकवर क्लिक करणं आहे, हे आता झालंय, म्हणजे समाजात सगळ्यांना माहित झालंय की हे फ्रॉड होत आहेत. पण मग तरी पण कुठे चुकतोय समाज किंवा लोक कुठे चुकतायत? ज्ञान असून पण तुम्ही त्या लिंकवर का क्लिक करतात? आता तुझंच उदाहरण घेऊ आपण. बाबांनी फोन का केला, कारण त्यांना आमिष दाखवलं गेलं. आमिष काय असतं की बाबा रिटर्न्स जास्त देतो, रिफंड देतो, नवीन स्कीम आली आहे त्यामध्ये स्टॉक मध्ये हे देतो. तर ह्या ग्रीड पोटी किंवा भीतीपोटी, सायबर क्राईम ह्या दोनच गोष्टींमुळे होतं, ग्रीड आणि भीती. जेव्हा त्यांना आमिष दाखवलं जातं ना, ह्याला आपण फिशिंग असं म्हणतो. आता फिशिंग मध्ये कसं असतं बघ, आपण मासे पकडायला जातो, ते फिशिंग वेगळं आणि हे फिशिंग वेगळं. आता त्या फिशिंग मध्ये आपण एक गळ लावतो, त्या गळाला एक काहीतरी बेट लावतो आणि त्या बेटला तो मासा खायला येतो आणि तो आपल्याकडे पकडतो.
फिशिंग पण तसंच आहे हम्म. ते तुम्हाला मेल SMS येतो, त्याच्यावर एक लिंक असतो हम्म. आणि त्या SMSच्या आमिषापोटी तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता आणि क्लिक केलात की हम्म. झाला, तुम्ही गळायला लागलात हम्म. त्याच्या. हम्म. पण तुझा जो प्रश्न होता की अजून सुद्धा आपण का ह्याला बळी पडतो, बळी पडतो. आमिष आहे ना, ग्रीड आपल्याला, हम्म. किंवा आपण वेगळ्या स्थितीत, मानसिक स्थितीमध्ये असतो. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हम्म. सायबर सायकोलॉजी म्हणजे सायबर क्राईम हा सायकोलॉजीच्या चक्षुनी बघणं गरजेचं आहे हम्म. आणि तसं अवेअरनेस प्रबोधन करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आता मी तुम्हाला, माझी डिमांड आहे सरकारकडनं कॉन्स्टंटली की सायबर सायकोलॉजी म्हणजे कसं होतंय की सायबर क्राईम झाला, पहिली बात तर काय होतं की तुमच्याकडे 20-30 हजार रुपये गेले असतील ना, तर तुमचा वालीच कोणी नाही. कोणीच नाही. हो. आपले मुंबईत पण सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहेत, त्यांना 10 लाखाच्या वरती ज्युरिस्डिक्शन आहेत. 5 सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहेत आपल्याकडे मुंबईमध्ये हो. फक्त. पण 10 लाखाच्या वरच तुम्ही जाऊ शकता. आता हम्म. 10 लाखाच्या खाली तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन मध्ये जायचं असतं. पण गरीब माणसाला अगदी 20-30 हजार रुपये सुद्धा त्याच्या त्याच्यासाठी 10 लाखाच्या 10 लाखासारखे आहेत. तर त्या आजारासाठी ठेवले असतील, मुलीच्या लग्नासाठी ठेवले असतील, काही कारणास्तव. पण त्यावेळेला कधी कधी पैसे गेले म्हणून तो जास्त दुःखी होत नाही. मला कोणतरी बनवून गेलंय, ह्या ट्रॉमामध्ये तो असतो. तर माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली. तर ह्या ट्रॉमामधनं काढण्यासाठी आपल्याला सायबर सायकोलॉजी आणि ट्रॉमा हिलिंग सेंटर्स जे आहेत ते महाराष्ट्र आणि भारतामध्ये खूप गरजेचे आहेत. जिथे जिथे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहेत ना, त्याला जोडूनच सायबर क्राईम ट्रॉमा सेंटर्स बनवणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही ही मागणी केली आहे का? केली आहे, मी सरकारकडनं मागणी केली आहे, कॉन्स्टंट करतो आपण. ह्या सगळ्या ह्या कार्यक्रमात पण करतोय आपण. मी लेख सुद्धा लिहितो की जिथे जिथे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहेत तिथे सायबर क्राईम ट्रॉमा सेंटर्स असणं गरजेचं आहे. कारण ह्या ट्रॉमामध्ये गेलेला जो माणूस असतो ना, तो त्याचा ट्रॉमा कोणाशी शेअर करत नाही आणि तो शेअर करत नाही, त्याच्यामुळे सायबर क्राईम माझ्यावर झालाय ह्याचं प्रबोधन होत नाहीये. तो आपल्यातच घेऊन बसलेला असतो, त्याला कुठेतरी कमीपणा वाटतोय. एक्झॅक्टली. सायबर क्राईम त्याच्यामुळे सुद्धा वाढतोय की लोक, मी खूप सारी जनप्रबोधन, माझे सेशन चालू असतात पब्लिक अवेअरनेसचे. मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये मी जाऊन विचारतो कोणाकोणावर सायबर क्राईम झालाय, कोणच हातवर करत नाही. पण एवढी जर 500 लोक मला ऐकायला आलेत, त्याच्यामधले 200 लोकांवर सायबर क्राईम झालेला आहे हे मी हमखास सांगू शकतो. पण त्यांना समाजापुढे सांगायचं नाहीये की मी त्यांना विचारतो कोणाकोणाच्या स्टॉक मार्केट ऍपमध्ये पैसे गेले, नाही हातवर करत नाही. मग जेव्हा असं जोपर्यंत, हे कधी होईल तर ट्रॉमा सेंटर मधनं आपण त्यांना ट्रॉमा मधनं काढलं, त्यांना काउन्सिलिंग केलं, सेफ स्पेस त्यांना मिळाली तर तिकडे ते ओपन अप होणार, ओपन अप होतील. त्यावेळेला तुम्ही त्यांना अपील करायला लावलं किंवा बाकीच्यांना अपील करा. कसं आहे, जात, धर्म, एज, वयोगट सगळं त्याच्यामध्ये आलं. समजा एक सिनियर माणसाने सिनियर वयोगटाला अपील केलं, त्याच्यामध्ये ते चांगलं होऊन जातं ते अजून. तर असं जनप्रबोधन करणं म्हणजे वर्नॅक्युलर म्हणजे आपल्या भाषेमध्ये सायकोलॉजिकली अवेअर हे करणं, हे सगळं गरजेचं. तर सायबर क्राईम हा सोशल इंजिनिअरिंग क्राईम आहे. सायबर क्राईमचे ब्रँडिंग करून काय झालंय की सायबर हा किंवा मोबाईल किंवा इंटरनेट हे माध्यम वापरतायत, पण हॅक मी तुलाच करतोय. मी जोपर्यंत, कसं आहे, जोपर्यंत तुम्हाला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन मधला OTP देत नाही तोपर्यंत समोरचा माझा फोन किंवा काहीच करू शकत नाही. माझ्याकडे पासवर्ड आहे, तो खूप सारा डेटा लिंक मधनं मला तुझा पासवर्ड मिळालाय, पण मला OTP तर तुला लेटेस्ट येणार आहे तुझ्याकडे. तो OTP साठी मला तुला हॅक करायला लागेल. तुझ्याकडनं तुझा फोन माझ्या हातात असायला पाहिजे किंवा तूच मला तो देणार. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नसेल तर खूप सोपं आहे का हॅक करणं? मग तर काय, पासवर्ड फक्त गेसच करायचंय मला. आपण आपल्या ह्या प्रयत्न सांगू की प्रत्येक ऍप मध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे तुम्ही ऑन करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ट्विटर असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, सगळ्याला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आपल्याला ऑन करणं गरजेचं आहे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन केल्यावरती तुमचा मोबाईल हे तुमचा सर्वात मोठा हे आहे, ऐवज आहे, हे डोक्यात ठेवणं पण गरजेचं आहे. कारण मोबाईल तुम्ही कोणाच्या हातात दिलात की मला मोबाईल तुम्ही माझ्या हातात दिला, तू माझ्याकडे मोबाईल हातात दिला, त्या माणसाची सगळी हिस्ट्री, सायकोलॉजी आणि सगळं काही त्यातून. म्हणजे मी अजून आत नाही गेलो, तुम्हाला पासवर्ड पण नाही दिला. मी तुला गोष्ट सोपी उदाहरण सांगतो.
मी काय करेन, लागलीच जीमेलला जाईन. तुझं जीमेल मला माहिती, तो पब्लिक हे आहे. हो. मी त्याला सांगेन की मला पासवर्ड रिसेट करायचा आहे, हम्म. ओटीपी येणार मग तुला टू फोनला फॅक्टर येणार. ऑथेंटिकेशनला. हम्म. तर तुझ्या फोनवरती मला त्या नोटिफिकेशनवरती तुझा ओटीपी दिसला. दिसला की मी पटकन माझ्या मोबाईलवरनं तुझ्या लॉग इन करणार, तू हम्म. ओटीपी टाकणार त्याच्यामध्ये, हम्म. तुझा पासवर्ड बंद करून टाकणार, माझ्या हम्म. चेंज करणार. हम्म. एकदा का मी तुझा जीमेल, कारण सगळं हल्ली जीमेलने अटॅच असतं, हम्म. तुझा जीमेल माझ्या ताब्यात घेतला हम्म. तर जीमेलच्या डॅशबोर्ड वरती मला सगळं कळतं. तू कुठे गेली होतीस, काय विकत घेतेस, काय सर्च करतेस, बाकी किती वाजता सर्च करतेस, सगळे ऍप्स त्याला आपण कनेक्ट केले कनेक्टेड असतात. त्याच्यामुळे हा फोन हम्म. कधीच कोणाच्या हाती, मी खूप ठिकाणी बघतो मुलांच्या हातात आई वडील फोन देतात. खूप डेंजर गोष्ट आहे ती. हम्म. खूप साऱ्या केसेस येतात माझ्याकडे की मुलांमुळे आई बापा लटकलेत. पैसे गेले. पैसे तर जातातच, हो. पण काहीतरी भलते मेल पाठवतात, भलते ऍप अच्छा. डाउनलोड करून ठेवतात, ते लीगल मॅटर्स मध्ये पण अडकलेत त्याच्यामुळे. अडकलेत त्याच्यामुळे. तर आणि श्रीमंत सुशिक्षित माणसं सुद्धा अडकतात. हो. तर सायबर क्राईम आहे ना, हा ग्रेट इक्वलायझर आहे. हा अनपढ माणसावर पण तसाच होतो आणि खूप सुशिक्षित माणसं आणि श्रीमंतावर सुद्धा तो होतोच. आता हे जे गेमिंग ऍप्स आहेत ज्याच्यावर आपण म्हणूया सरळ शब्दात की सट्टा लावला जातो, तर ते ऍप आणि ते सगळं गेमिंग हे लीगल आहे की ते पण या फ्रॉड्स मध्येच येतं? आता तुम्हाला एक महिन्यापूर्वी विचारलं असतंस तर खूप सारी गडबड होती. आता आपल्याकडे भारताकडे ऑनलाईन गेमिंगचे रूल्स आलेत आणि ऑनलाईन गेमिंग, पैसे वापरून ऑनलाईन गेमिंग जे होतं ते फार बंद झालंय. अच्छा. तर तो सट्टा, नंतर ते रमी ह्याच्यात येतं की नाही, की रमी त्याच्यात सगळं. येतं की नाही, ते सगळं बंद झालंय. तर तुला ते पैसे देऊन काही करताच येत नाही. आणि तो खूप मोठा गॅम्बल, आपल्याकडे गॅम्बलिंग चालायचं, ते फ्रॉड चालायचं. त्यामुळेच पेमेंट कंपन्या, फिनटेकच्या काही कंपन्या ह्यांच्या हलाखीचे दिवस आले. कारण ऑनलाईन गेमिंग मधनं पैसे वापरून ऑनलाईन गेमिंगच बंद करून टाकले आपण. तर आता आपल्याकडे ते रूल्स आलेले आहेत. गॅम्बलिंग आणि गेमिंग वरती सरकारची पॉलिसी आता क्लिअर झाली. जसं मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणाले की तुमच्या सेशन्स मध्ये स्टॉक मार्केट मध्ये कोणाला फ्रॉड झालाय विचारल्यानंतर कोणी हातवर नाही करत, तर स्टॉक मार्केट ऍपच्या फ्रॉड बद्दल थोडंसं तुम्ही सांगा. स्टॉक मार्केट ऍप बघा, आता दोन क्राईम्स खूप मोठे होत आहेत सध्या मार्केटमध्ये. एक आहे स्टॉक मार्केट ऍप फ्रॉड आणि दुसरा आहे डिजिटल अरेस्ट. अच्छा. बाकीचे क्राईम्स आहेत, मॅट्रिमोनियल फ्रॉड, डेटिंग फ्रॉड, ऑनलाईन डिफेमेशन, हे सगळं होतात. तर स्टॉक मार्केट ऍप फ्रॉड मध्ये काय होतं, अचानक तुम्हाला एक SMS येतो की बाबा मी काल ह्या स्टॉकला टीप दिली होती की हा 10% वाढेल आणि तो आज वाढला. तर मजा काय माहिती का त्याच्यामध्ये असते, आज मी स्टॉक वाढलेला बघतो कालपासून, मी काय करतो सकाळी AI वरती सर्च मारतो, कुठचा स्टॉक 10% वाढलाय, मला कालचीच प्राइस लिहायची आहे आणि आजची 10%. मी जाऊन चेक काय करणार, समोरच्याला वेडा बनवलंय मी, तो जाऊन चेक करतो, अरे हा खरंच 10% वाढला. असे मी 2-3 दिवस त्याला मेसेज पाठवतो. तो खुश होतो की अरे ह्याचा स्टॉक नेहमी 10% वाढतोय, जे जे बोलतोय ते. पण त्याला हे कळत नाही की ह्या आणि 1 दिवसानंतर पाठवलंय मला हा मेसेज. त्याच्यामुळे मला तर काय सरळ करता येतं, नेटवरती सर्च करता येतं, क्वेरी टाकता येतं. आणि मग तिथे असतो एक लिंक की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला माझ्या जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपला ते घेऊन जातात, ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणून. मग हे व्हॉट्सअप ग्रुप तेच असतात का जिकडे ऑलरेडी सक्सेस मिळालेले लोकांचे बरोबर मेसेजेस खोटे असतात? सक्सेस मिळालेले लोक असतात तिकडे. यांच्या कधी फेस टू फेस मीटिंग्स होतात का, की कधीच सगळं होत नाही. ऑनलाईन? सगळं ऑनलाईन चालतं. मोबाईल फोन सुद्धा खरा नसतो, तो व्हॉट्सअप कॉल वरतीच ते लोक आणि करतात. असंही काही होतं का की सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी ते तुम्हाला देतात पण पैसे तो वाढवून पण वगैरे? हा, आता कसं होतं, तुम्ही त्याला ते तुम्हाला सांगतात 10,000 टाका, हा, तुम्हाला 20,000 तुम्हाला 20 होतील मिळतील. असं. हा. तर मग तो टाकत जातो. समजा एक 50,000 आहेत, त्याचे झाले तर तो विचार करतो की मी किती काढू, तर तो 5-10 हजार रुपये त्याला काढून मिळतात. होतं काय की प्रत्येक वेळ जेव्हा तुम्हाला पैसे टाकायला सांगतात ते स्वतःच्या नावावर घेत नाही, ते हॅक केलेल्या बँक अकाउंटच्या नावावर पैसे घेतात. कुणाच्या तरी तिसऱ्याच्या नावावर पैसे गेलेलं अकाउंट हॅक केलेलं असतं ते, आणि ते म्यूल अकाउंट त्याला आपण असं म्हणतो. आणि आपण ट्रान्सफर करत जातो. हे म्हणजे लोक अगदी वेळ लावलेले असतात, रिवॉर्ड मिळतोय म्हणून हा, आपण ते कधी एकदाच पैसे काढतात. तर मजा ही असते, हे जे त्यांनी 5,000 रुपये दिलेले असतात ना,
ते तिसऱ्या कोणाचं तरी अकाउंट हॅक करून तुम्हाला पैसे दिलेले असतात, ते पण स्वतःच्या अरे अकाउंटला बापरे, देत अच्छा, नाहीत. हा. मग जेव्हा तुम्ही काही कोटी रुपये ह्याच्यात टाकलेत, हम्म, ओके, मग काढताना जेव्हा पैसे काढताना तुम्ही त्याला भांडण करता, तुम्हाला देतो पैसे मी, आता सगळ्या एवढे 1 कोटीवरचे मला इन्कम टॅक्स भरावा लागेल, तर तुमचा 20 लाख रुपये होता, तुम्ही आता 20 लाख द्या. म्हणजे अच्छा, अजून त्याच्यावर पैसे. म्हणजे हा. म्हणजे ते मैताच्या टाळूवरचं लोणी खातात हे लोक चक्क. आणि हे कोटी रुपये वाचवायचे म्हणून आपण डेस्परेशन देतो. मध्ये 20 हा, लाख हे- कोणावरती देणार. एक्झॅक्टली. हम्म. हे तर सोडा, ते हे इतके डेस्परेट झालेले असतात इन्व्हेस्टमेंट मध्ये, हम्म. किंवा वेडे झालेले असतात, ते त्यांनाच विचारतात मला लोन मिळेल का. हो का. हा. हा. आणि त्यांच्याकडनंच कधी कधी लोन घेऊन परत पैसे देतात त्यांना, ते पण हाय इंटरेस्ट वरती. मग जेव्हा ह्यांना कळतं की आता ते बोलत नाही, त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मंडळी ह्यांचीच असते, जे उगीच सांगत असतात आज मी एवढे कमवले तेवढे कमवले असं. मग नंतर हे यांच्याचं कम्युनिकेशन बंद होतं. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पूर्ण भारतभरामध्ये माझी भाषणं पूर्ण भारतभरात होतात. गुजरात म्हणा, गुजरातमध्ये बडोदा म्हणा, सुरत म्हणा, अहमदाबाद म्हणा, दिल्ली म्हणा, हरियाणा म्हणा, कुठेही मी गेलो की ह्यांची एक गँग असते ज्यांना लुटलेलं असतं. अच्छा. आणि त्याच्यात ऍक्टिव्हिस्ट लोक असतात. म्हणजे माझ्याकडे IT कंपनीचे CEO आहेत, डिरेक्टर्स आहेत, यांचे अच्छा. सुशिक्षित माणसं आहेत, म्हणजे जी Stock broker स्मार्ट आहेत. लोक आहेत, स्टॉक ब्रोकर आहेत ज्यांना लुटले, की ज्यांच्याकडून CA आपण गायडन्स घेतो ह्या सगळ्या गोष्टीतून वाचण्यासाठी. CA आहेत, आणि सीए सुद्धा. सुद्धा आहेत, लॉयर्स सुद्धा आहेत हा. हे केलेले. आणि त्यांना म्हणजे गणल्यावर त्यांना कळतं की मी गणलोय म्हणून. ते सांगतो मग अशी गणल्यावर गणलो हे कळतं. हा प्रश्न येतो की मी सीए आहे, मी लॉयर आहे, मीच फसलो हे कसं सांगायचं बाहेर. Exactly. आणि त्यांना म्हणजे लिटरली ते माझ्याकडे जेव्हा येतात ना, तेव्हा त्यांना जेव्हा संवाद साधतात ते, तेव्हा मी त्यांचा स्ट्रेस बघू शकतो की त्यांना हे सांगायचं असतं, सर पैसे काय मी कमवेन, हे जे मला बनवून गेलाय हे मी लोकांना सांगू कसं. आत्मविश्वासाला किंवा सेल्फ एस्टीमला लागलेला मोठा धक्का असतो. असतो. आणि अमाऊंट पण एवढी मोठी आहे म्हटल्यानंतर अवघड. माझ्याकडे एक्स कलेक्टर आले होते, अच्छा, त्यांच्यासोबत झालेलं. त्यांच्यासोबत गेले होते, त्यांची दुसरीच प्रॉब्लेम होता, त्यांचे 3-1 कोटी रुपये गेले होते. त्यांचा प्रॉब्लेम दुसरा होता की पोलिसांकडे जाऊन सांगायचं मी 3 कोटी टाकले. तर पहिला प्रश्न तर कुठून आले, हे सगळे उत्तर होती त्यांना देण्यासाठी. तर ते पण सॉलिड ट्रॉमामध्ये होते, त्यांना पोलीस स्टेशन मध्ये चक्कर येऊन पडले होते. याची सायबर सिक्युरिटीकडे कंप्लेंट केल्यानंतर पैसा परत मिळतो का? अच्छा, चांगला प्रश्न विचारला. पहिली बात तर आपण कंप्लेंट कुठे करायची, तर cybercrime.gov.in हे आपल्याकडे एक संकेतस्थळ आहे. 1930 इकडे फोन करून तुम्ही, लागलीच तुम्हाला कुठलाही फ्रॉड झाला, 1930 ला फोन करून समोरचं अकाउंट ब्लॉक करून टाकायचं. म्हणजे आता माझ्यासोबत घडलंय, मी लगेच 1903 ला कॉल 1930 ला तुम्ही फोन केलात की ते ब्लॉक करून टाकतात समोरचं अकाउंट, तुमचे डिटेल्स घेऊन तुम्हाला. आणि ब्लॉक झाला की तुम्ही लगेच ऍक्ट करायला पाहिजे. खूप लोक काय ब्लॉक झाला मस्त बसलेत, पण ते पैसे ब्लॉक झालेले, याच्यामध्ये काय होतं, तुमच्याबरोबर फक्त फ्रॉड नाही झालाय ना, फ्रॉड अजून 4-5 जणांबरोबर झालाय, आणि त्या अकाउंट मध्ये 4-5 जणांचे पैसे आले. तर ते समजा वेस्ट बेंगलला, ते पटकन कोर्टात जाऊन ऑर्डर घेतली तर ते ब्लॉक झालेले पैसे त्याला मिळतात, आपल्याला मिळत नाही ते. अशामुळे ते पैसे मिळत नाही का बऱ्याचदा? एक्झॅक्टली. मग ते खूप वेळा पैसे ब्लॉक झालेले सुद्धा मिळत नाहीत. आपल्याला सरकारने ह्याच्यावर पण SOP आणणं गरजेचं आहे. होतं काय की माझा पैसा आत्ता गेलाय, त्याचा पैसा परवा आलेला, तो ऑलरेडी गेलाय, पण त्याची ऑर्डर माझ्या नंतर आल्यामुळे त्याला पटकन पैसे मिळतात. तर म्हणून लवकर ऍक्ट करणं गरजेचं आहे की एकदा का तुमच्यावर फ्रॉड झाला की यू ऍक्ट फास्ट. त्याच्यावरती cybercrime.gov.in वरती, मुंबईत तर तुम्ही लोकल पोलीस स्टेशन मध्ये गेलात तरी प्रत्येक नॉर्मल पोलीस स्टेशन मध्ये एक सायबरचा ऑफिसर असतो. महाराष्ट्र प्रगत राष्ट्र असल्या कारणाने, प्रगत स्टेट असल्या कारणाने आपल्याकडे 52 पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशन आहेत फक्त, जे सायबरचे केसेस घेतात. आता वाढलेत, त्याच्यामध्ये वाढ पण झाली आहे. आपल्याकडे खूप सारे टूल्स, फोरेन्सिक लॅब, पूर्ण डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र सायबर म्हणून. ते फक्त सायबर रिलेटेड हे बघतात, कामं बघतात. तर महाराष्ट्र आणि भारतामध्ये खूप सारं सामाजिक जागरण होतंय, खूप सारं होतंय. म्हणजे अगदी त्या जीविका बाई असतात किंवा अंगणवाडीवाल्या स्त्रिया असतात, आशा वर्कर्स असतात, ह्या सगळ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आशा दिदी वगैरे जे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत.
आणि त्यांना थोडं थोडं शिकवलं जातं की झाला तुमच्या कोणाबरोबर तर काय त्याला काय ऍडवाइस द्याल. ऍक्शन घेतली गेली आपण पाहिजे लगेच. त्या स्थितीपर्यंत पोहोचलो. आपल्या आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की संचार साथी नावाचा ऍप आहे. संचार साथी साथी. हा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असायला हम्म. पाहिजे. प्रत्येक जण सायबर ऍक्टिव्हिस्ट होऊ शकतो. आता ते मी तुम्हाला सांगणार की कसा तुम्ही सायबर ऍक्टिव्हिस्ट होऊ शकता. छोटं की छोटे खानी मदत आपण समाजासाठी करू शकतो. संचार साथी ऍप डाउनलोड करा. हम्म. त्याच्यात चक्षू नावाचा ऑप्शन आहे. वेगळं एक चक्षू ऍप आहे त्याच्यातच. तिथे तुम्हाला जर कोणी असा लुभावना SMS केला की डिस्काउंट मिळतंय, मी स्टॉक मार्केट असं केलं, काही केलं, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या चक्षू ऍपला देऊन टाकायचा. तो नंबरच ब्लॉक करून टाकतो. अच्छा, म्हणजे ते सुरू होण्याआधीच ब्लॉक होऊन जातो. तो कसा आहे, तो त्या नंबरवरून वगैरे हा. कुणाला कसं आहे, नियमाप्रमाणे त्यांनी कुठल्याही प्रायव्हेट मेसेजवर असले लिंक आणि असले स्टॉक मार्केटचे टिप्स द्यायच्याच नाही आहेत सेबीच्या रूल प्रमाणे किंवा त्यामुळे ते डोळेबंद करून ब्लॉक करून टाकतात त्या नंबरला. ओके, किंवा कोणी तुम्हाला त्रास देते, स्कीम्स देते, अगदी व्हॉट्सअपवर आला तरी पण ते ब्लॉक करतात आणि ते तुमच्या नॉर्मल SMS आला तरी ते ब्लॉक करतात. तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट काढून त्याच्यावरती अपलोड करायचं. हे फक्त मनी रिलेटेड फ्रॉड साठीच आहे किंवा हे जे काही ब्लॅकमेलिंगचे किस्से होतात, कुठल्याही कामासाठी तुम्ही त्याला तुम्हाला अपलोड कोणी ब्लॅकमेल करत असेल, ब्लॅकमेल करत असेल, काही करत असेल, तुम्ही त्याची कंप्लेंट तिकडे दाखल करायची. त्याच्यावरती तुमचा मोबाईलवर OTP येतो वगैरे, तुम्ही ते करू शकता. त्याच्यावरती एक चांगला हे भारत सरकारचा TRAI चा हा स्कीम आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करू शकता. तुम्हाला फेसबुकवरती खूप वेळा मुलांना, सिनियर मंडळींना फ्रेंड रिक्वेस्ट येतात. ओके, मुलीचा फोटो असतो आणि फ्रेंड रिक्वेस्ट येतात. ते बघूनच कळतं की ती फॉरेनर मुलगी आहे आणि तिचे 50 मित्र इंडियन आहेत. तर म्हणजे ते फेक अकाउंट आहे. ते तुम्ही फेसबुक अब्यूजला जाऊन क्लिक करून त्या अकाउंटला रिपोर्ट करायचं. तुम्ही ब्लॉक करायचंच त्या अकाउंटला आणि फेसबुकला रिपोर्ट पण करायचं. तुमच्यासारख्या 5-6 मंडळांनी रिपोर्ट केलं की फेसबुकचा जो अल्गोरिदम आहे त्याला कळतं की हे आहे आणि ते ब्लॉक होऊन जातं. आता आपण या ब्लॅकमेलिंग या विषयावर आलोच आहोत, तर आपण थोडं पोर्नोग्राफी बद्दल पण बोलूया. आता आपल्या भारताचा नंबर 1 रँक येतो जगामध्ये, पण या गोष्टीत फसल्यानंतर काय केलं पाहिजे आणि कोण फसतात? लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत फसतात, अडाणीपासून सुशिक्षित व्यक्तींपर्यंत फसतात. कसे फसतात आणि त्यातून बाहेर कसं आलं पाहिजे? बघा, पोर्नोग्राफी मध्ये भारत नंबर 1 कन्झम्पशन मध्ये आहे. ओके, आता ही स्थिती आहे की पहिला पोर्नोग्राफी ही इंडस्ट्री लीगल इंडस्ट्री आहे US मध्ये आणि पॉर्न सगळा तिकडनंच कन्झ्युम केला जायचा भारतामध्ये. आता भारतामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये आणि UP मध्ये, बिहारमध्ये अशी काही गावं झालीत जे फक्त पॉर्न कॉन्टेंट बनवतात. आपल्याकडे लीगल आहे? आपल्याकडे हा लीगल नाही आहे. तर ते चेहऱ्यावर मास्क लावून बनवतात किंवा मग कुठल्या तरी मुलीकडनं तो तिला मास्क लावून करून घेतात आणि मग AI ने तिचा मास्क काढतात आणि ते क्लिप टाकतात त्याच्यावर. हो, आणि काही जे प्रायव्हेट पॉर्न कन्झम्पशन होतं त्याच्यामध्ये ते म्हणजे जे पैसे देऊन हे करणारे असतात ते सगळं उघडच असतं. त्यांचं चेहऱ्यापासून सगळं हे असतं, उघड असतं. मला खूप साऱ्या माझ्याकडे क्लायंट्स मुली येतात जे असं हे कामं करतात. म्हणजे प्रायव्हेट त्यांचे ऍप्स आहेत, स्वतःचे ऍप्स, मुलींनी ऍप्स बनवलेत आणि त्यांचे क्लायंट्स असतात आणि त्या क्लायंटला सर्व करतात. त्यातला कोणतरी बदमाश असतं, तो त्याचा व्हिडिओ तो स्क्रीन रेकॉर्डिंग करून मग ते व्हायरल करतात किंवा तिच्या घरी पाठवून देतात आणि मग जीवन उद्ध्वस्त होतं. मुद्दा हा आहे की पोर्नोग्राफीवरनं काय काय केलं जातं. तो लहान मुलांबरोबर फेसबुकवरती फ्रेंड करतात, त्यांच्याशी मैत्री करतात. मग त्यांना कुठला तरी पॉर्न क्लिप पाठवला जातो आणि मग ते हस्तमैथून करत असताना त्यांचा व्हिडिओ बनवला जातो पुढच्या याने आणि मग त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. सेम माणसांबरोबर पण होतं, स्त्रियांबरोबर पण होतं, वयोवृद्ध माणसांबरोबर पण होतं आणि वयोवृद्ध स्त्रियांबरोबर पण होतं आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. म्हणजे हा एक झाला. दुसरा, ते तुम्हाला मेल पाठवतात, रॅन्डम मेल येतो तुम्हाला, त्याच्यामध्ये ते काय CBI नोटीस फुल रंगवून चिक्के बिक्के मारून पाठवतात किंवा तुमचा असं आम्हाला बघण्यात आलं की तुमचा IP ॲड्रेस पॉर्न सर्फ करतो आणि तुम्ही हे केलंय ते केलंय. माझ्याकडे लिटरली समाजात चांगलं स्थान असणारे
वयोवृद्ध माणसं रडत खडत आलेली आहेत हम्म. आणि ते नेक्स्ट डे आत्महत्या करणार असतात, या स्थितीत अरे येतात ते. बापरे, की वाचवा आम्हाला मला याच्यात. वाचवा आणि हा मला आलाय बघा, हे खरं वाटतंय सगळं, हम्म. कोर्टाचीच नोटीस आली मला, मी एकदा बघितला होता किंवा दोनदा बघितला होता, मी काय असं केलं नाही, मी काय चाइल्ड पॉर्न बघितला नाही. आणि अक्षरशः त्यांची दयनीय अवस्था असते. मला त्यांना पहिलं तर ऍडवाइस पेक्षा काउन्सिल करावं लागतं. मग ऍडवाइस करून त्यांना सांगावं लागतं मी आहे उभा, काय झालं तर उद्या पण मी आहे, परवा पण आहे. आणि त्यांना त्या भूतात काढावं लागतं त्याच्यामधनं. आणि तर तो एक पोर्नोग्राफीचा क्राईम आपल्याकडे भयानक होतो. तिसरा म्हणजे डीप फेकनी होणारे क्राईम. डीप फेकनी काय करतात की असं श्रीमंत माणूस असेल तर त्याच्या बायकोचा इंस्टाग्राम मधनं पिक्चर काढतात आणि तो त्याला न्यूड मध्ये कन्वर्ट करतात. हो. अशा वेबसाईट्स आहेत की ते हाऊ विल आय लुक गुड ऑन न्यूड ह्याच्यामध्ये. तर एआय मध्ये तुम्ही त्याला कपडे घातलेले फोटो दिलात, एआय तुम्हाला त्यांचा न्यूड फोटो देतो. हे फोटो पाठवून त्यांना हे केलं जातं. होतं काय खूप वेळा की ही जी श्रीमंत मंडळी असते ह्यांचा काय बिझनेसमॅन असतात, त्यांचा आयपीओ येणार असेल किंवा त्यांना पॉलिटिकल तिकीट मिळणार असतं किंवा काही अवॉर्ड मिळणार असतात. बरोबर. तर त्यांना असं वाटतं की त्यांना माहिती आहे की हे फेक व्हिडिओ आहेत किंवा फेक ऑडिओ आहेत. पण जर हे ऑनलाईन समाजाबाहेर आलं किंवा माझ्या फ्रेंड लिस्टला पाठवलं तर तो नॅरेटिव्ह मला त्रास देईल. बघा आता ऍक्च्युली सगळ्यांना माहिती आहे की तो पॉर्न नाही आहे, फेक आहे. फेक आहे. बघणाऱ्यालाही कदाचित माहित असेल की फेक आहे. एक्झॅक्टली. पण तो नॅरेटिव्ह कुठे गडबड नाही झाली पाहिजे. ह्या लोकांचं मोठं नुकसान होणार असतं म्हणून ही लोक घाबरतात. पण घाबरतात. बऱ्याचदा आता ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढले की कुठला मुलगा आहे त्याला तिने रिजेक्ट केलं आणि तो तिचे असले काहीतरी फेक व्हिडिओ बनवून तिच्या रिव्हेंज घरी. पोर्नोग्राफी म्हणतात त्याला. अच्छा अच्छा, त्याला टर्म आहे. टर्म आहे त्याला, रिव्हेंज पोर्नोग्राफी असं म्हणतात. So- की तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात हा आणि प्रायव्हेट फोटोज आणि व्हिडिओज एक्सचेंज करता आणि मग जेव्हा तिचं लग्न होणार असतं तेव्हा हा तिचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन तिच्या त्या घरी होणाऱ्या नवऱ्याला किंवा नवऱ्याला आई-वडिलांना. किंवा तिला धमकी देतो, आणि तिच्या फॅमिलीला धमकी देतो. बऱ्याचदा असं होतं की घरची लोक आहेत वगैरे, त्यांना फारसा फरक आता आजकाल आमच्या जनरेशनला खूप इझिली कळतं की काय फेक आहे, काय याने बनवलंय. पण जी आधीची जनरेशन आहे त्यांना त्यातला फरक अजूनही फारसा कळत नाही. कुठला फोटो आला, व्हिडिओ आला, त्यांना असं वाटतं की फेक नाहीये, खरं आहे. मग अशा केसेसमध्ये त्या ज्या व्हिक्टिम मुली आहेत त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मानसिक त्रास. मग मी काय सांगितलं, मानसिक त्रास. सायबर क्राईम हा. हा मनाला हम्म, आणि तुमच्या मेंटल हेल्थ हम्म, ला डिस्ट्रॉय करणारा हा हम्म. क्राईम आहे. आणि हम्म. ह्याच्यावर कोण बोलत नाहीये. हम्म. तर ह्याच्यावर प्रबोधन, ह्याच्यावर सोल्युशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. लिगली मे बी तिला हेल्प मिळेल, पण घरात जर तिचं वातावरण बिघडलंय त्याला काउन्सिलिंग कोण करणार, त्याची जबाबदारी कोण घेणार? मी माझ्या ह्या करिअरमध्ये एकाच मुलाने 2 मुलींना फसवलं. तिच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे न्यूड पिक्चर्स, व्हिडिओज, त्यांचे सेक्सचे व्हिडिओ सगळ्या साईटवर टाकले. आज मी बोलतोय ना, आज पण ते व्हिडिओज आहेत तिकडे. तिचं नाव टाकलं आणि न्यूड लिहिलं तर तिचे व्हिडिओ आणि फोटो आज सुद्धा येतात. साईट वरून काढले गेले नाहीत. साईटवरनं काढणं सोडा, त्याच्यावर FIR झाली, तो कन्व्हिक्ट झाला, कोर्टाने हे दिलं, ऑर्डर्स दिल्या काढण्यासाठी, तरी ते परत आले. आणि एकाच स्थितीमध्ये 2 मुली, दोन ह्याच्यावर झालं. एक लढली, एकीने गिव्हअप केला. एक म्हणाली की मला नाही जायचं ह्याच्यामध्ये, आणि ते फोटो आज सुद्धा आहेत तिच्यामध्ये. दुसरी लढली, तिला कन्व्हिक्शन झालं फर्स्ट ह्याच्यामध्ये. नेक्स्ट ह्याच्यामध्ये तो सुटला. म्हणजे वरच्या अपील मध्ये तो सुटला सुद्धा. पण माझा मुद्दा सांगायचा हा होता की आता मुलींनी सुद्धा खूप साऱ्या ज्या ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांनी पचवायला शिकल्यात त्या. आणि मग ते असाच पार्टनर शोधतात हु इज ओके विथ दिस. नाही तर म्हणजे आणि त्याने असाच पार्टनर शोधावा. ते जर खोटं बोलून नंतर कळणार असेल तर मग त्यांची घराची वातावरण होणारच. माझ्याकडे एक मॉडेल आली होती, तिने स्वतःच न्यूड फोटोग्राफी म्हणजे सेमी न्यूड वगैरे हे केलं होतं. आता तिचं लग्न होणार होतं कुठेतरी पंजाबच्या बिझनेसमॅनशी आणि ऑर्थोडॉक्स फॅमिली होती ती. तर ती आली माझ्याकडे की सर मला हे सगळे फोटो काढायचे. आता ह्याच्यात क्राईम काही नव्हता, तिनेच दिले होते. ती 2 वेबसाईट्सला दिले होते, पण त्या 2 वेबसाईटवरनं फोटो चांगले होते त्याच्यामुळे खूप वेबसाईट मध्ये गेले होते.
आणि पब्लिकली तुम्ही फोटो पोस्ट केले त्यावर तुमचा कंट्रोल राहत नाही. कंट्रोल राहत तुम्ही नाही. तुमच्या इच्छेने पोस्ट केलेले होते. मग आता हा. ते तिचं हे होतं की ह्याला तर माहितीये पण ते घरी चालणार नाही, त्यामुळे अच्छा, मला त्याच्या काढणं family ला. गरजेचं आहे. मग अल्टिमेटली हेच झालं की ते आम्ही एकदा काढले, परत आले ते कुणा ना कुणाकडे ते असणार आणि ते अपलोड होतातच. तुमचे फॅन्स असतात, कोणाला बघावंसं वाटतं त्या ह्याच्यावरती ते करतात. ते झालं. आता ते काही लग्न पुढे होईना. तेव्हा पण मी तिला हेच ऍडवाइस दिलं होतं, जर ह्याच्यामुळे तुझं लग्न होणार नसेल किंवा लग्नात, तर हे नंतर पण फोटो येतील आणि हे कायम तुला त्रास देणार नाही. तर तुला तुझी मानसिक ताकद बनवणं गरजेचं आहे आणि तुझ्या पार्टनरची पण मानसिक ताकद आपल्याला बनवणं गरजेचं आहे. त्यांना हेच सांगायचंय की सायबर स्पेसच्या हायवेवरती माझ्या बरोबर झालेला ऍक्सिडेंट आहे आणि ऍक्सिडेंट तर होतच राहतात ना. समाजात एवढा ओपननेस आहे का पण सर, की मला एखाद्या मुलीशी लग्न करायचंय, मी कदाचित बाहेर सांगणार की मी ओके आहे किंवा जनजागृती मला करायची आहे याबद्दल, पण मला एखाद्या मुलीशी लग्न करायचंय, मी ते ऍक्सेप्ट नाही करणार. तर ते ऍक्सेप्ट करणारा वर्ग किती आहे? आपल्याकडे ना प्रॉब्लेम एक्सेप्ट करणाऱ्यावरती पण होतो. हो. तो पण एक वेगळ्या ट्रॉमामध्ये जातो हो. की त्यांनी एक्सेप्ट केलं आणि मग त्याला सगळ्यांचं ऐकावं लागतं. हो. असं होऊन जातं. तर आपल्याला अजून तरी 15-20 वर्ष लागतील हे सगळं होऊन आपण त्याच्यामध्ये स्थिर व्हायला. आता माहिती व तंत्रज्ञान कायदा म्हणजे IT ऍक्ट 2000 हा 25 वर्षापूर्वी आलाय. आजकालची घटना नाहीये. सायबर क्राईम्स वरती कायदा 25 वर्षापूर्वी आलाय. पण हे आज सुद्धा लोकांना माहित नसतं. हे तर सोडा, लोकांना हे सुद्धा माहित नसतं की त्यांच्यावर सायबर क्राईम झालाय. त्या क्राईमला सायबर क्राईम म्हणतात. ओके. तर एवढं मोठ्या पॉप्युलेशन मध्ये अवेअरनेस, सायबर सुरक्षाबद्दलच्या अवेअरनेस यायला, रुजायला आणि त्याच्यावरती रेझिलियंट व्हायला थोडा वेळ जातो. आता हे फोटोज व्हिडिओज डिलीट करण्यावरूनच हा मुद्दा मला आठवला की राईट टू इरेजर वगैरे नक्की काय आहे. आणि मागे मी कुठेतरी एक आर्टिकल वाचलं होतं, त्यात असं होतं की तुम्ही आजकाल फार सवय लोकांना फोटो पोस्ट करणं, कॉन्टेंट क्रिएशन करणं, कुठलाही शून्य विचार करून लोक आपली माहिती सहज अपलोड करतात. तर ते तुम्ही डिलीट केलं पाहिजे. तुम्ही त्या साईट्सला जाऊन अपील केलं पाहिजे की हा आमचा डेटा डिलीट करा. तर हे पॉसिबल आहे का? हे लिगली याला बॅकअप दिलाय का? चांगला प्रश्न विचारलायस तू. कारण राईट टू बी फॉरगॉटन हा राईट आहे. हा आला कुठून आपल्याकडे? तर जस्टिस पुट्टुस्वामीच्या जजमेंट मधनं आपल्याला राईट टू प्रायव्हसी हा राईट मिळाला. म्हणजे प्रायव्हसी हा आपला फंडामेंटल राईट आहे. तो झाल्यावर त्याच्यातनं उघडणारा जो दुसरा राईट आहे तो राईट टू बी फॉरगॉटन. आणि राईट टू बी फॉरगॉटनला आता DPDP ऍक्ट मध्ये म्हणजे कायद्याचा अंमलीजामा, म्हणजे कायद्याचं प्रोटेक्शन जे मिळालंय आपल्याला, ते पहिलं कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन होतं संविधानाचं. राईट टू इरेजर हा आपल्याला ह्याच्यात राईट मिळालाय. राईट टू इरेजर म्हणजे तुमचा पर्सनल डेटा पहिलं तर जेव्हा तो घेतो तेव्हा त्याने तुला पर्पज लिमिटेशन असतं. पर्पज लिमिट कशाला घेतलाय त्याने ते आपल्याला सांगावं लागतं. कन्सेंटनेच घ्यायचं असतं. त्यांनी लिहायचं असतं की कधीपासून कधीपर्यंत तो वापरणार आहे. मग झाल्यावरती डिलीट करायचं गरजेचं असतं. तो राईट आहे आपल्याकडे. आता आपण जाऊन त्याला सांगता येतं आपल्याला की हा माझा डेटा आहे, मी कन्सेंट दिला होता पण मला आता विड्रॉ करायचं आहे. तर कन्सेंट विड्रॉ करायचं पण आपल्याकडे ऑप्शन आहे. त्यांनी तो काय करू शकतो, तो सर्व्हिस विड्रॉ करू शकतो आपल्याकडनं समोरची पार्टी. तर राईट टू इरेजर खाली करतो. आता आम्ही काय करतो, आतापर्यंत आम्ही राईट टू बी फॉरगॉटन खाली रिट दाखल करतो हायकोर्टामध्ये. आणि ही जे गोष्टी आहेत त्या आम्ही काढतो. किंवा आता मी तुम्हाला उदाहरण देतो. माझ्याकडे क्लायंट आला होता. तो जपानमध्ये नोकरी करायचा, फायनान्शियल कंपनीमध्ये मोठा नोकरी करत होता. त्याचं नागपूर स्थित काहीतरी स्त्री बरोबर लग्न होणार होतं वगैरे वगैरे. मग तिने नाही सांगितलं तर हिने त्याला काहीतरी अभद्र लिहिलं वगैरे. नंतर त्यांचं आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट झालं. पण तोपर्यंत त्या मुलीनी केस केली होती. केसमध्ये तो सुटला कारण बाहेर नेगोशिएट हे झालं होतं त्यांचं. पण आपल्या ई कोर्सच्या वेबसाईट वरती ती पूर्ण केसचं प्रोसिडिंग दिसत होतं. आणि म्हणजे जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले होते ते पण सगळं वाचता येत होतं लोकांना. तर हा जेव्हा इंटरनॅशनली अप्लाय करायचा आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मध्ये
ते दिसायचं. दिसायचं. हा काय होता आता, हा ऍक्विटल नव्हतं याचं, हम्म. ऍक्विटल होतं, कन्व्हिक्शन नव्हतं Conviction याला. नव्हतं. मग ह्याला तरी त्रास का? त्रास होतो. म्हणून आम्ही राईट टू बी फॉरगॉटन खाली रिट दाखल केलं, की आम्ही हे सांगत नाहीये की केस काढा म्हणून, त्याचं कागद ठेवायचं आहेत. माझं नाव तुम्ही रिडॅक्ट करा. रिडॅक्ट म्हणजे तिथे असं क्रॉस 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 करा म्हणून, की सर्च इंजिन्सला जेव्हा ते सर्च करतात तेव्हा हे दिसलं नाही पाहिजे नाही माझं. पाहिजे. कारण ह्याच्यामुळे माझा राईट टू प्रायव्हसी आणि राईट टू बी फॉरगॉटन ह्या राईटचा हनन होतंय, ह्या राईटचा माझी ब्रीच होतोय. मग आम्ही ते केलं. तसं आम्ही हायकोर्टाची ऑर्डर घेतली की एक्स, ते नाव म्हणजे ते पिटिशन वरती पण आम्ही नाव एक्स X ठेवलं, म्हणून ठेवलं. एक्स वर्सेस ते ई कोर्ट्स वेबसाईट वरती. आणि मग त्याचं नाव, ती अशी लँडमार्क केस होती माझी ती. असे आम्ही ऑर्डर्स घेतो त्याच्यामध्ये. पण हे सर खूप अवघड काम नाहीये का? कारण बऱ्याचदा असं होतं की मी तुम्हाला तुमच्या ऍपला मी कन्सेंट दिलाय, माझा डेटा तुमच्याकडे आहे, तुम्ही कदाचित तो एका तिसऱ्या कंपनीला विकला असेल, त्यांनी अजून तिसऱ्या कंपनीला विकला असेल, चौथ्या कंपनीला विकला असेल, मला नाही माहित माझा डेटा कुठे कुठे आहे. तर त्याच्यासाठी असं काही ऍप किंवा आता टेक्निक? एक्झॅक्टली, हा. छान प्रश्न आहे तुझा, की डीपीडीपीए ऍक्ट मध्येच हे सगळं आहे अच्छा. की कॅस्केडिंग कन्सेंट आहे का. हा. म्हणजे मी तुला दिला, तर तू पुढे दिलायस का, त्याच्या पुढे गेलाय का, हे सगळं मला माझ्या त्या कन्सेंट मॅनेजमेंटचा जो हे रजिस्टर असेल त्यात कळेल. तू फक्त सगळी आता तुम्हाला हिस्ट्री म्हणजे सगळ्या डिटेल्स तुमच्या समोर कुठे कुठे येतील. कन्सेंट दिला, 18 महिने तुला थांबावं लागेल, कारण 18 अच्छा. महिन्याचा आपण त्याला वेळ दिलाय हे सगळं हा. कंप्लायन्स करण्याचा. सर्वात जास्त एंड कंप्लायन्स करण्याचा वेळ दिलाय आपण. मग सगळ्या कंपन्यांना असं हे सगळं कुठे कन्सेंट मॅनेजमेंट कुठे कुठे केली आपण, दिल्ली नाही दिल्ली, काय केलंय आणि का करणार आहेत ते, हे पण मजेची गोष्ट आहे. कारण जर त्यांनी नाही केलं तर त्यांना 250 कोटीचा दंड लागणार आहे. सो त्यांना ते करणं भाग आहे ते. त्यांना कंप्लायन्सवर पैसे करणं गरजेचं आहे. आपल्याला पण दंड आहे ते डीपीडीपीए मध्ये, की जर तुम्ही खोटी माहिती दिलीत त्यांना, म्हणजे समोरच्याला, म्हणजे मी नाव बदलून वगैरे दिलं, हा असं काही दिलं तुम्ही किंवा, तर आपल्याला पण 10,000 रुपयाचा दंड आहे त्यांच्याकडे. म्हणजे आपला कमी आहे पण तरी पण. म्हणजे आपला डेटा त्यांनी लीक केला, कंप्लायन्स नाही केलं, 250 कोटीपर्यंतचा दंड आहे. तर 250 कोटीसाठी ते काही करतील, कारण कंपनीचं अस्तित्व संपून जाईल. अशा केसेस तुम्ही बघितल्या असतील की ज्यांनी ह्या केसेस फाईल केलाय राईट टू बी फॉरगॉटन साठीच्या. काय कारण असतात लोकांची हे, की मला माझा सोशल मीडिया प्रेझेन्स वगैरे, डेटा वगैरे सगळं इरेज करायचं आहे, म्हणजे काय कारण असेल? खूप साऱ्या गोष्टी होतात की तुमचा स्टेटस चेंज होतो, लग्न करायचं असतं मुलींना, ते नॉन पॉलिटिकल मधनं पॉलिटिकली प्रवेश करत इमेज असतात. हा कोर इमोशन आहे त्यामागचा. इमेज हा कोर त्याच्या मागचा हे आहे. आणि सामाजिक स्थिती, ओके, तर सोशल स्टेटस साठी ते केलं जातं याच्यावरती. कारण हल्ली काय झालंय की सोशल मीडिया इंटेलिजन्स, म्हणजे मला तुझ्याबद्दल काही सोशल मीडियावर काढायचं आहे, काय केलं काय नाही, ते सोपं झालंय, खूप इझी झालंय. त्यामुळे तुझा ब्ल्यूप्रिंट, मी तुझी चॉईस काय, आणि एआय मध्ये मी ते सगळं टाकलं की तो एआय मला सगळं सांगतो ना, की तुला रंग कुठचा आवडतो, तुझी चॉईस काय, तुझे रिलिजियस बिलीफ काय, तुझे पॉलिटिकली इन्क्लिनेशन्स काय, मला न विचारता, तुला न विचारता. तर आता तो पण एक विकनेस आहे की डीपीडीपीए मध्ये आपला इन्फरन्स डेटा आणि सिंथेथिक डेटा या दोन डेटाचे अजून तो त्याला डीपीडीपीए पूर्णपणे लागू होत नाही. आणि हाच दोन डेटा आहेत एआयच्या युगामध्ये आपल्याला त्रास देणार आहेत. कारण आता एआय मध्ये जो एआय जनरेट करतो त्याला आपण सिंथेटिक डेटा असं म्हणतो, म्हणजे आर्टिफिशियल डेटा थोडक्यात. आणि जेव्हा तुझा भरपूर सारा डेटा मी एकत्र करून मी तुझी एक पर्सनॅलिटी प्रोफाईल बनवतो, तो झाला इन्फरन्स डेटा. आता तो पण प्रायव्हेट असू शकतो की नाही. आता मी जर तुझ्या एका स्त्रीच्या पूर्ण वागण्यावर हे काढलं की लेस्बियन आहे, मग तो झाला सेक्शुअल ओरिएंटेशन. म्हणजे मी हे सगळं स्वतः बाहेर समाजात सांगण्याआधीच बघ आता काय काय काढतात हे तुला सांगतो. हे तुझं सेक्शुअल ओरिएंटेशन प्रेडिक्ट करतात, जे पिरियड्स प्रेडिक्ट करतात, ती प्रेग्नंट आहे की नाही प्रेडिक्ट करतात. त्याचे तर ऑलरेडी ऍप्स आहेत, आम्ही मुली ते हेल्प म्हणून वापरतो. असं नाही, सोशल मीडिया प्रेडिक्ट करतात. अच्छा, सोशल मीडिया, थर्ड पार्टी बाहेर बसून, मला काहीच माहित नाहीये, कन्सेंट दिलेलं नाहीये, काय नाही. एक्झॅक्टली, कारण हे वन ऍप दुसऱ्या ऍपशी बोलतात ना.
मुलींनी पण आपला डेटा कदाचित मग हे जे ऍप्स आहे जे आम्ही मुली सहज युज करतो ते पण डेटा ऑब्विसली ना, कारण ते फुकट ऍप वापरतात ना. हो फुकट असतं. आपल्याला काय केलंय, ह्या सगळ्या कंपन्यांनी फुकट वापरायची सवय लावली. आता फुकटामध्ये काय होतं, आपण आता AI मध्ये काय होतंय, लोक त्याच्यावरती फुल डेटा अपलोड करतात. ओके, आणि म्हणजे लिटरली हे चाललंय ह्यांचं, की समजा तू तुझ्या मित्राला मेसेज केलास, 2-4 मेसेज केलेस आणि त्याला तुझ्याशी काय बोलावं कळत नाही, तर तू तुझे सगळे मेसेज अपलोड करतो आणि बोलतो की हिला मी काय उत्तर देऊ सांग, आणि तो परफेक्ट तिकडून क्युरेट करून देणार. हा, तो तिथनं कट कॉपी पेस्ट मारणार. मग काय होतं, मी जर 4 रात्र त्याच्याशी तुझे मेसेज टाकत राहिलो त्याला, तो हुशार होतो, त्याला पूर्ण आयडिया येते, त्याला पूर्ण आयडिया काय की तू बोललं कोण आहे, तू कशी आहेस, काय आहे, त्याला माहिती आहे तुझी, म्हणजे त्याला हे सायकोलॉजी माझी प्रेडिक्ट करायला लागणार, तो प्रेडिक्ट करायला लागतो. आणि हे सगळं म्हणजे सिंथेटिक, कारण तो अल्टिमेटली डेटा सिंथेटिक झाला. त्यामुळे आता आपल्या सगळ्या कॉस्मॉस मध्ये ओरिजिनल डेटापेक्षा सिंथेटिक डेटा जाण्याची भीती ही सर्वात मोठी भीती. बघा, घराची सोशल मीडिया पॉलिसी, घराची सायबर सिक्युरिटी पॉलिसी, घराची AI पॉलिसी, आपल्या समाजामध्ये, आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये हे आणणं गरजेचं आहे. आणि जर नसेल तर मला असं वाटतं की प्रत्येक पंचायतीने असल्या सॅम्पल पॉलिसी बनवून त्या घरामध्ये डिस्ट्रीब्यूट कराव्या आणि ते वापरायला लागाव्या. जसं आहे आपल्याकडे कसं आहे, कुठला सण करायचा असेल तर काय नियम असतात, आपल्याकडे पूजा करायची आहे तर काय नियम असतात, कर्मकांडांचे नियम असतात. नियम होते की नाही आपल्याकडे, मग आणि ते कडक पाळावे लागायचे, ते नियम बनवले होते आणि आपण फॉलो करायचे. तसंच सायबर सिक्युरिटी, AI पॉलिसी, सोशल मीडिया पॉलिसी, मोबाईल वापरण्याची पॉलिसी, ह्याचे नियम प्रत्येक फॅमिलीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते हळूहळू ते समाजात असंच पसरत जाईल. कारण तुम्ही सायबर सुरक्षित 100% कधीच नसू शकता, पण रेझिलियंट असू शकता. तर तुमच्यात ताकद असायला पाहिजे की माझ्यावर कुठलाही सायबर हमला, सायबर क्राईम झाला तर मी लढण्याची ताकद ठेवतो. ती कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात ह्या पॉलिसीज बनवून रोज प्रॅक्टिस करताय. त्याला तुम्ही 100% अवेअर आहात आणि मसल मेमरी क्रिएट झाली पाहिजे अवेअरनेसची. आपल्याला कुठेच सुटलं नाही पाहिजे. आपण जर सुटलो म्हणजे आपण OTP देत नाही, पण स्क्रीनशॉट देतोय, म्हणजे माझ्याकडे मसल मेमरी तयार नाही झाली, मी अनालिसिस करून एक लेवल पुढे नाही गेलोय त्याच्या. मी OTP देत नाहीये पण कॉल मर्ज करायला देतो ज्याच्यामध्ये OTP आला. तर हे नाही करत आहे मी अजून. मी 1930 माझ्या स्पीड डायलला लावला नाहीये, हे लावणं गरजेचं आहे आपल्याला. तर cybercrime.gov.in मी माझ्या शॉर्टकट मध्ये नाही टाकलंय, हे गरजेचं आहे आपल्याला. तर अशा छोट्या मोठ्या, किंवा स्त्रिया असतील तर त्यांनी फ्रंट कॅमेराला, मी नेहमी म्हणतो की त्याला एक स्टिकर लावावा किंवा टिकली लावावी त्या फ्रंट कॅमेराला. आणि जेव्हा वापरत नसाल वापरायचं तर टिकली काढा. टिकली काही एकदम स्वस्त गोष्ट आहे, आपल्या बॅगेत असते ती. मोस्टली फ्रंट कॅमेरानेच हॅकिंग होऊ शकते, कारण फोन आपला असा ठेवलेला असतो, त्याच्यामुळे सोपं असतं. ती सवय लावणं गरजेचं आहे की फोन स्क्रीनवर उलटा ठेवला गेला पाहिजे. कसं आहे, जर उलटा झाला त्यांना कळतं, मग हा कॅमेरा उलटा. ह्या 3 कॅमेराला झाकण्यापेक्षा बघा टेक्निकली काय पाहिजे, या 3 कॅमेराला असं स्लायडिंग हे पाहिजे. तुम्ही तर कव्हर घेता, काही खूप जण कव्हर घेतात, तर स्लायडिंग कव्हर येतं, नको असेल तर बंद करा. काळजी पण घेऊ शकतो. फोन ठेवला त्याच्यावर मी ही डायरी ठेवली, आपण आता बोलतोय, ऍटलीस्ट कॅमेरा ब्लॉक झाला, मायक्रोफोन तर चालूच आहे. टिकली लावणं काय होतं, मी टिकली लावणं का सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राला सांगत असतो, स्त्रियांच्या पॉकेटमध्ये टिकल्या असतात, तर त्या टिकल्या कॅमेरा लावून ठेवा आणि फोटो काढायचा, सेल्फी तेव्हा काढा. आणि टिकली महाग सुद्धा नसते. तसं तर वेबकॅम कव्हर मिळतात, जर अमेझॉन वरती तुम्ही मोबाईल वेबकॅम कव्हर टाईप केलात तर असं स्लाइड होणारे कव्हर मिळतात, पण मग ते पैसे खर्च आहेत ना त्याला. इथे ह्या टिकलीची 10 पैसे 50 पैसेच किंमत आहे. तर तुम्ही तेवढं सायबर सुरक्षेसाठी करू शकतो. आपण मोबाईलच्या फ्रंट कॅमेरावरती टिकली लावून ठेवणं कधी चांगलं आहे. पण आता फेस लॉक असतात, फेस लॉक कॅमेराने होत नाही, त्यामुळेच तर टिकली लावा तुम्ही. फेस लॉकिंग साठी आपला कॅमेरा बंद आहे चालून, त्याच्या बाजूचा एक सेन्सर असतो, त्या सेन्सरने तो हे करतो, आपला फेस डिटेक्ट करतो. अच्छा, हे लोकांना नाही माहित नसतं, त्याच्यामुळे त्यांना वाटतं की कॅमेरा बंद होईल, काहीच नाही होतं त्याच्यामुळे. आता ह्या ज्या काही कंपन्या आहेत, जसं ऍपल ही कंपनी, आपण आता सर्रास सगळे आयफोन वगैरे वापरतात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमची हायटेक सिक्युरिटी आहे, तुमचा डेटा लीक होऊ शकत नाही वगैरे वगैरे. तर यात किती सत्य आहे? ऍपलचा फोन जो आहे ना, तो
अँड्रॉइड पेक्षा बरा. म्हणजे अगदीच काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, मी जर तुमचा फोन हॅक नाही केला, तुम्हाला हॅक केलं, तर मग आयफोन पण हॅक होतो, आयफोन पण है ना. पण अँड्रॉइड ओपन सोर्स असल्या कारणाने 80% ऑफ द सायबर क्राईम अँड्रॉइड फोनवर. तर त्या लेवलची आता आपल्या आयफोन मध्ये प्रत्येक ऍप डाउनलोड करताना तो तुम्हाला एक हे विचारतो की मी ह्या ऍपचा जो डेटा आहे तो दुसऱ्या ऍपशी शेअर करू का. तुम्ही नाही सांगितलं, तो नाही करत. तर ह्याचे जे प्रायव्हसीसाठी असणारे टूल्स आहेत, जर कॅमेरा तुझं मायक्रोफोन चालू असेल तर ग्रीन लाईट पेटते, कॅमेरा जर पुढचा चालू झाला तर समोर एक त्याची लाईट पेटते. त्यामुळे आपल्याला माहित होतं की आता हे चाललंय ते चाललंय. तर ह्या गोष्टी जरा आयफोन मध्ये जास्त आहे. म्हणजे 100% सिक्युअर कुठलाच फोन नाही, कारण 100% हॅकेबल आपण आहोत ना, माणूस आहे. आपल्याला माणसाला त्याच्या सायबर संवेदना कडक करणं, त्याची सायबर संस्कृती त्याच्या फॅमिलीतली कडक करणं, त्याच्या शाळेत, त्याच्या कॉलेजमध्ये, त्याच्या सोसायटीमध्ये सायबर संस्कृती कडक करणं, हेच सायबर क्राईम पासून वाचवण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. कारण 100% क्राईम तुम्ही थांबवू शकत नाही. आता सर आपण बघतो की ही जी तरुण वर्गातली मुलं मुली आहेत ज्यांना फारसं काही नॉलेज नाहीये किंवा जे आपल्या हॉर्मोन्स मध्ये जास्त म्हणू आपण की अडकलेले सर्रास न्यूज शेअर करतात, तर ते सेफ आहे का? आणि काही ऍप्स जसं वन व्ह्यूचा ऑप्शन देतात, तर आपल्याला असं वाटतं की अरे हा एकदा त्याला दिसणार, हा काय करणार, स्क्रीनशॉट पण घेऊ नाही शकत. बघा न्यूज, आता आपण जेनझीला किंवा नवीन जनरेशनला तुम्ही न्यूज शेअर करू नका असं कोणी ऐकत नाही माझं. मला तर असं कॉलेजेसच्या भाषणांमध्ये किंवा ज्या माझ्याकडे ज्युनियर्स येतात, मुली किंवा इंटर्न्स येतात, यांना सांगून सुद्धा की ते वय तसं असतं, ते न्यूज शेअरिंग करणं सोडत नाही. सेफ आहे का? ऑब्व्हियसली सेफ नाहीये ते, कारण तुमचा जर फोन हरवला, तुमचा फोन हॅक झाला तर ते बाहेर जाणारच आहे. लीगल आहे का? आता ही खूप मोठी घटना आहे. आता ते लीगल आहे का? आता जर तुम्ही तुमच्या कन्सेंटनी न्यूड फोटो काढलाय आणि तो पाठवलाय, एक लेवल पर्यंत कन्सेंट असेल तर तो न्यूड फोटो पाठवलाय आणि प्रायव्हेट व्ह्यू करताय त्याला, तर तो लीगल आहे. अच्छा. पण जर त्या मुलाने किंवा त्या मुलीने तो पुढे ट्रान्समिट केला तिसऱ्या व्यक्तीला किंवा पब्लिश केला कुठे, तर ते नाहीये. अजून एक गोष्ट, जर तुम्ही 18 वर्षाखालील असाल, मग तुम्ही न्यूड एक्सचेंज करत असाल तर तो इलिगल आहे. ते चाइल्ड पोर्नोग्राफी पोक्सो खाली पनिशेबल आहे. न्यूड एक्सचेंज करणं सुद्धा, कारण तो ट्रान्समिट झालेला आहे. आणि म्हणजे लहान मुलांचे तर न्यूड फोटो सर्च करणं सुद्धा क्राईम आहे. तुम्ही बघितला पण नाही आता गुगलवर, तुम्ही टीन सेक्स, स्कूल गोईंग सेक्स असं जर सर्च मध्ये सुद्धा तुम्हाला 67B खाली पनिशमेंट होऊ शकते आणि ती 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. आणि मीडिया अटेन्शन फुकट होईल. ये देखो बच्चों का पोर्नोग्राफी यूज करने वाला क्राइमस्टर. स्टॉप NCAA खरंच वर्क करतं का सर? नॉन कन्सेन्शुअल इंटिमेट इमेजरी हा शब्द आहे त्याच्यामध्ये. इंटिमेट इमेजरी वरती आता मेटीचे रूल्स आलेत. म्हणजे मेटी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे रूल्स आलेत त्याच्यावरती. आणि ते कसे काढायचे ते त्याच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती पूर्ण रूल. आता माझ्या रिसेंट लिंक्डइन पोस्टवरती मी ते टाकलेत पूर्ण कुठले कुठले आपल्याला काढता येतात ते पोस्ट त्याच्यावरती. आत्ताच ही साईट ऑन झाली आणि आताच हे रूल्स आलेले. काही साईट्स, वेबसाईट्स होत्या ज्या आधी पण काम करायच्या ह्याच्यावरती, पण जिथे पोलीस इंटरफेस यायचं तिथं ते थांबून जायचे, कारण मग पोलिसी कामं करायला लागायच्या. पण आता जर तुम्ही मेटीचे नवीन रूल्स वाचलेत तर हे काढणं जरा जास्त सोपं झालेलं आहे पहिल्यापेक्षा. पहिल्याचा जो प्रोसिजर होता त्याच्यापेक्षा आता हे न्यूज काढणं किंवा जे काही इंटिमेट व्हिडिओज, पिक्चर्स काढणं हे जरा सोपं झालेलं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. यावरूनच आठवलं की जसं इनकॉग्निटो मोड असतो कुठल्याही ब्राउझरमध्ये आणि
त्यात अशी हमी दिली जाते की हिस्ट्री रेकॉर्ड नाही होत, पण ती आपल्यासाठी रेकॉर्ड नाही होत. पण त्यांच्याकडे तो डेटा असेलच ना सर. काय माहितीये का, इनकॉग्निटो मोड जर तुम्ही वापरत असाल ना, तर ऍज अ ब्राउझर कंपनी मला तुमच्यात जास्त इंटरेस्ट आहे उलटा. हो. कारण मग मला तुम्ही फोकस्ड ऑडियन्स होता. मी तुमचा डायरेक्ट डेटा नाही कलेक्ट करणार, पण मेटा डेटा कलेक्ट करेन. म्हणजे मेटा डेटा म्हणजे डेटा अबाउट डेटा, की तू किती वेळा इनकॉग्निटो मोडला जातेस, कुठल्या वाजता जातेस, रात्री जातेस का, अच्छा. मग तिथे काय करतेस, काय किती वेळा search करतेस, करतेस. काय हे करतेस हम्म. वगैरे. तर मेटा डेटा इन इनकॉग्निटो मोड इन्क्लुडिंग जिओ लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि खूप वेळा तो हे केला जातो. तर इनकॉग्निटो मध्ये पण डेटा कलेक्ट होतो, पण तो तितका होत नाही. म्हणजे ऍटलिस्ट बेसिकली तुमची जी तुमच्या ब्राउझरची हिस्ट्री असते ती तरी ती सेव्ह करत नाही त्या इनकॉग्निटो मोड मध्ये किंवा प्रायव्हेट मोड मध्ये हे करू शकत नाही. मी सांगू इच्छितो की मग ब्राउझर बदला. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही डक गो नावाचा ब्राउझर आहे. डक गो, त्या ब्राउझर मध्ये तुम्ही काय सर्च करता हे कधी सेव्हच होत नाही. कंपनीकडे पण नाही. कंपनीकडे पण होत नाही ते सर्च. ओके, मग असे प्रायव्हसी इनेबल्ड खूप सारे हे आहेत. पण कसं होतं माहिती का, ह्याचा गैरवापर पण करतात लोक. म्हणून तसंच प्रोटॉन मेल आहे, त्याच्यामध्ये ते मेलचे आयडी तुम्हाला शेअर करत नाही. पण कसं आहे, तुम्ही लक्ष घ्या, 100% तुम्ही वाचताय असं नाही. मी आता एक रिसेंटली आता केस हँडल करत होतो, त्याच्यामध्ये आम्ही प्रोटॉन मेल वरनं तो धमकी देत होतो की मी तुझे फायनान्शियल इन्फॉर्मेशन काढेन वगैरे. आम्ही सक्सेसफुली त्याला गळाला लावलं आणि त्याचा आयपी ऍड्रेस काढला. ओके, मेथड्स आहेत त्याच्या काढण्यासाठी, आता मला इकडे सांगता येत नाही, पण काढता येतात. तुम्ही म्हणाल मग मी व्हीपीएन वापरलं, काय केलं? व्हीपीएन ला पण रिसर्च करण्याच्या आमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. कसं आहे, व्हीपीएन अख्खं जग वापरत नाही आणि खूप प्रकारचे व्हीपीएन आहेत. खूप प्रकारचे व्हीपीएन आहेत. तर माझ्याकडे सगळ्या व्हीपीएनचे नोडल ऑफिसर्सचा ईमेल आयडी आहे ऍज अ इन्व्हेस्टिगेटर. माझ्याकडे नाही, इन्व्हेस्टिगेटरकडे नोडल ऑफिसरच्या ईमेल आयडी. मी त्याला हे विचारेन की ह्या पर्टिक्युलर वेळेला तू मेल केला होतास, तर ह्या व्हीपीएन वापरणारे किती लोक आहेत पूर्ण भारतामध्ये. त्यांनी मला नंबर दिला की 500 लोक आहेत. तर माझी जी खोज होती ती 500 लोकांपर्यंत आली. बाकी पुढचे पॅरामीटर्स आहेत ना, 5-10 पर्यंत जर मी पोहोचलो तर मला व्हीपीएन ला पण उलट ट्रॅक करता येतं. त्याच्या वेगळ्या टेक्निक्स असतील, त्याच्या वेगळ्या टेक्निक्स आहेत त्याला आपल्याला. आणि तो बघ काय माहिती ना, जो चोरी करणारा असतो तो स्वतः एक घाबरट माणूस असतो. तर त्याच्या भीतीवरच्या सायकोलॉजीवर मला काम करून खूप साऱ्या करता येत, खूप साऱ्या गोष्टी त्याच्याकडून करतायत. बघ काय माहिती ना, व्हाईट कॉलर क्रिमिनल, जो हाडामासाचा क्रिमिनल नाहीये, त्याला पकडता येतं. हे त्याने जर हे वापरा किंवा प्रोटॉन मेल वापरा किंवा व्हीपीएन वापरा करता येतं. पण कुठले पकडता येत नाही. आताचे जे आतंकवादी नक्षलवादी लोक आहेत ना, हे मोबाईलच वापरत नाही. हे असले मेलची भानगडच करत नाही. फसतच नाही ते या गोष्टी, फसतच नाही. त्यांना जर मोबाईल वापरायचं ते बर्नर फोन वापरतील किंवा रस्त्यात चालणाऱ्या माणसाचा मोबाईल फोन वापरतात. त्यामुळे जो आता बिन लादेन एवढ्या वर्ष का टिकला होता, कारण तो फोन नाही वापरायचा. काहीच तो इंटरनेट वापरायचा नाही. त्याला जर कोणाशी बोलायचं आहे तर तो पुढे 18-20 किलोमीटर करून जाऊन त्या सँड मध्ये जाऊन फोन गाडी कोणातरी फोनवर थर्ड पर्सनच्या फोनवर थर्ड पर्सन कडे बोलायचं. एवढे प्रिकॉशन्स त्यांनी बाळगले होते. त्यामुळे प्रायव्हसी, तुमच्या हातात फोन आहे तर तुमचं काही प्रायव्हेट नाही. बरोबर, तुमचा फोन आहे म्हणजे आता फोनला माहिती आहे की कुठल्या टॉवर मध्ये आहे. जीपीएस मुळे त्याला बरोबर माहिती आहे की मी नवाकाळच्या बिल्डिंग मध्ये बसलेलो आहे, मी कधी आलो, कधीपर्यंत बसलोय, काय बोलतोय, हे सगळं त्याला माहिती आहे. म्हणजे चायनाकडे तर आपले व्हॉइसचे सॅम्पल सुद्धा आहेत सगळ्यांचे. त्यांचे एवढे मोठे मोठे डेटा सेंटर्स मध्ये त्यांनी ते पण एकटून ठेवलेलं आहे. कॉपीराईटचे पण यावरून खूप केसेस होत असतील, आवाजावरून. हा, तो आता एआय मुळे येणारे जे नवीन पूर्ण हे आहे की एआय मध्ये समजा मी तुझा फोटो वापरून एक ऍड बनवली तर मी तुझ्या कॉपीराईटचं व्हायोलेशन करतोय असं डायरेक्ट राईट नाहीयेत. पण डेन्मार्क मध्ये सरकारने त्यांच्या चेहऱ्याचे, त्यांच्या बॉडीचे कॉपीराईट प्रत्येक ह्याला देऊन टाकले. असं भारतात नाही आपल्याकडे. आता आपण काय करतो, सेलेक्टिव्ह प्रोटेक्शन कोर्टाकडनं घेत राहतो. म्हणजे जसं की अरिजित सिंगचा आवाज,
जॅकी श्रॉफचा आवाज, अमिताभ बच्चनचा हम्म. आवाज, अमिताभ बच्चनची पर्सनॅलिटी, हे सगळे पर्सनॅलिटी, ऋतिक रोशनची पर्सनॅलिटी, हे सगळे आपण प्रोटेक्ट केले की कोणी एआय बनवून त्याची ऍड्स न Use नाही बनवून करू. त्यांना नुकसान न करो. किंवा सुनो नावाचा एक ऍप आहे एआय वरती, त्याला जर तुम्ही सांगितलं एक नोट दिली अरिजित सिंगची आणि त्याला हे गाणं मला अरिजित सिंगच्या आवाजात गाऊन दे, पूर्ण गाऊन तो दे. गाऊन देतो. त्याला काही सेकंदच लागतात. बरोबर. तर म्हणून आता जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं एआय इनेबल्ड सायबर क्राईम्स, एआय इनेबल्ड लिगल इश्यूज हे वाढत जाणार आहे. त्यामुळे भारताला एआय लॉसची, एआय रेग्युलेशनची आणि एआय बद्दल जनजागृतीची प्रचंड गरज भासणार आहे. बरोबर. ठीक आहे सर, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि मग त्याच्यानंतर आपण आपली मुलाखत संपूया. आता तुम्ही तुमच्या कारकिर्दीत खूप केसेस सांभाळल्या असतील, तर काही सेलिब्रिटीजच्या केसेस पण तुम्ही सांभाळल्या आहेत. तर कुठे असा काही मजेशीर किस्सा किंवा तुम्हाला असं वाटलं की तुमच्या 25-30 वर्षाच्या कारकिर्दीत की तुम्हालाही असं वाटलं ती केस बघून की हे काहीतरी वेगळंच आहे, हे असं काही घडलंय का किंवा असा काही तुमच्याकडे किस्सा अनुभव आहे का? सायबर क्राईम जेव्हापासून मी बघतोय तर माझ्याकडे प्रत्येक वेळ नवनवीनच केस येतो, ओके. प्रत्येक वेळ. त्याच्यामुळे सायबर लॉयर, सायबर लॉ हे माझं पॅशन आहे. त्याच्यामुळे मला कधी मी काम करतो वाटतच नाही. आणि प्रत्येक वेळ मी काही ऐकतो नवीन, त्या नवीन मोडस ऑपरंडी, नवीन प्रकारचे चोर, नवीन प्रकारच्या कुलापती हे लावत असतात. कॉन्स्टंट नवीन नवीन कुलापती लावत असतात. म्हणजे मला तुझ्याकडे कडनं डेटा कसा काढायचा आहे ह्याच्यावरती पूर्ण रिसर्च करून बसतात ते, त्याचे ट्रेनिंग करतात त्या फ्रॉडस्टर्स लोकांना वगैरे, इतपत डीप मध्ये जात. आता टेक्नॉलॉजी वापरून करण्यात येणारे जे क्राईम असतात ना ते खूप सारे मजेशीर असतात. म्हणजे एक मजेशीर गोष्ट सांगतो. आपल्या वसईला झालेली ती केस आहे, आपल्याकडे मुंबईच्या वसई रिजन मध्ये, म्हणजे तू बरोबर राहते ती पुढे थोडं पुढे. तिथे काय झालं होतं की त्या स्त्री आणि पुरुषाचं भांडण झालं होतं. म्हणजे ते आणि ती आपल्या माहेरी राहायला गेलेली. एक दिवस काय होतं की तो मुलगा रात्री दारू प्यायलेला असतो आणि तो तिच्या घरी जातो सकाळी रात्रीचा दारू प्यायल्यावरती आणि बडबड जाम करतो आणि दगड बिगड मारतो तिच्या घरावरती. तर दुसऱ्या दिवशी ना हिला, त्या मुलीला राग येतो. ओके. आणि हा मुलगा जो असतो एक मोठ्या बिल्डरचा मुलगा असतो. तर आणि ही अजून डिवोर्स झालेला नाहीये, ती फक्त सेपरेट झाली, सेपरेट राहते. तर ती त्या सगळ्या फॅमिली ग्रुपचा मेंबर आहे. ही काय करते, आपल्या व्हॉट्सअपवरती जे डोकं फिरलेलं असतं ते व्हॉट्सअपवरती दारूची बॉटल टाकते आणि त्याच्या खाली लिहिते डिसोजा सगळे बेवडे. अच्छा. तिचं आडनाव डिसोजा असतं. आता होतं काय, तिने तिच्या प्रोफाईल पिक्चरवर टाकलंय, स्टेटसवर पण नाही, प्रोफाईल बदलला, डीपी तिचा डिसोजा सगळे बेवडे असं ती टाकते. आता माझ्याकडे कोण आलं क्लायंट म्हणून, तिचा सासरा आला. तो होता बिल्डर, त्याचं समाजात पूर्ण नाव. तो सांगतो हे माझ्याच माझी जी सून आहे तिने हे लिहिलंय की डिसोजा सगळे बेवडे आणि आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये ते दिसतंय, सगळ्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये दिसतंय. आता तिचा डिफेन्स काय होता, सर मी पण डिसोजा आहे, मी स्वतःबद्दल बोलले, मी स्वतःबद्दल बोलतोय आणि मी माझ्या डीपीवर केलंय, मी कुठे तिला बदनामी केली, मी कुठे ट्रान्समिट केलाय फोटो किंवा कोणाला सांगितलंय, कोणाला सांगितलंय, तर ती अशी त्याची बदनामी होत होती. म्हणजे अशा कुलापती लावून लूप होल्स छोट्या छोट्या गोष्टीतून शोधतात लोक मंडळी. आणि एक तसंच सॉफ्टवेअरची चोरी आली होती आपल्या इथे, बँड्रामध्ये खूप प्रसिद्ध मोठे डॉक्टर आहेत ते होमिओपॅथीचे, त्यांच्याकडे 12 वर्ष काम करणाऱ्या मुलाने त्यांचं सॉफ्टवेअर चोरलं. त्यांनी काय करावं, हे पकडतील म्हणून माहित होतं, म्हणून त्यांनी त्याच कंपनीच्या ऑफिसमध्ये बसून ते कोड फॉर यू असे फ्री वेबसाईट्स असतात जिथे कोड मिळतात तुम्हाला, तिकडे अपलोड करून टाकला आणि तिकडनं डाउनलोड केला तो आणि विकायला सुरुवात केली स्वतः पर्सनली, त्याला चेंज करून. म्हणजे कुलापती, त्याला पोलिसांनी विचारलं, मी तर फ्री मिळत होतं तिकडे, ते डाउनलोड केलं. त्यांनी हे नाही सांगितलं की मी अपलोड केलंय. तर असे सुद्धा लोक मंडळी कामं करतात. ठीक आहे सर, आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्याला तुमच्याबद्दलच नाही, तुमच्या करिअर बद्दलच नाही तर खूप माहिती मिळाली ज्याच्याने जनजागृती होऊ शकते, सेल्फ अवेअरनेस लोकांमध्ये होऊ शकतो. तुमचे खूप खूप आभार सर, थँक्यू. तुम्ही तुमचा वेळ दिला. थँक्यू, धन्यवाद.